ठीक, हालेलुया. आणि वचनात जाण्या अगोदर आम्ही परत एकदा प्रोफेसी वचन काढूया. वचन में जाने से पहले फिर से एक बार भविष्यवाणी का वचन हम निकालेंगे. एहेजकेल याचा 47वा अध्याय आणि 12 वचन. एहेजकेल इसका 47 अध्याय और 12 वचन. आणि प्रभूने ते आम्हाला 2021 साठी दिलेली प्रोफेसी वचन और आहे. 2021 के लिए प्रभु ने दी हुई ये भविष्यवाणी का वचन है. आणि मी तुम्हाला ते परत का वाचायला सांगत आहे. और मैं आपको फिर से पढ़ने के लिए क्यों कहता हूँ, आणि त्याचं एक कारण आहे. उसका एक कारण है. आम्ही ते वाचूया. हम वो पढ़ेंगे. एहेजकेल 47:12. आणि नदीजवळच्या तिच्या काठावर या बाजूला व त्या बाजूला अन्न देणारी सर्व प्रकारची झाडे रुजून वाढतील. अन्न देणारी सर्व प्रकारची झाडे रुजून वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत. त्यांची पाने वाळणार नाहीत. त्यांची फळे संपणार नाहीत. आणि त्यांची फळ कधी संपणार नाही. ती प्रत्येक महिन्यात नवी फळे देतील. कधी फळ देतील. कब फल देंगे? प्रत्येक महिन्याला नवीन फळ हर देईल. एक महीनों में नए फल आणि देंगे. मी प्रभूला म्हणलं, और मैंने प्रभु से कहा, आणि प्रभू फायनान्स रित्या तर ते प्रत्येक महिन्याला फळ देतील. प्रभु पैसों के बारे में तो वो हर एक महीने में फल देंगे. आणि आरोग्यासाठी तर ते प्रत्येक महिन्याला फळ और देतील. चंगाई के लिए तो हर एक महीनों में फल देंगे. आणि नवीन नवीन आशीर्वादाला ते जर महिन्याला जन्म देतील. और नए नए आशीष को हर नए दिन जन्म देंगे. आणि प्रभू अजून मला त्यांना काही सांगायचं आहे. और प्रभु और मुझे कुछ तो उनको बताना है. आणि प्रभू परत एकदा आज सकाळी मला ह्या वचनातून काही गोष्टी बोलत और होता. फिर से एक बार इस वचन के द्वारा प्रभु मुझसे कुछ बातें कह रहा था. आणि प्रत्येक महिन्याला एक नवीन फळ, हर एक महीनों में एक नया फल, आणि त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला एक नवीन और भविष्यवाणी. उसके लिए हर एक महीनों में एक नई भविष्यवाणी. आणि तुम्हाला मी 11 महिने आता प्रत्येक महिन्यासाठी एक प्रोफेसी वचन देणार आहे. अभी मैं आपको 11 महीने हर एक महीने के लिए एक भविष्यवाणी का वचन दूंगा. पण ते भविष्यवाणीचं वचन लेकिन वो भविष्यवाणी का वचन आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला संध्याकाळी 9 ते 1 ह्या दरम्यान दिलं जाईल. और उस भविष्यवाणी का वचन महीने के आखिर के तारीख को 9 से लेकर 12 बजे के समय में दिया आणि जाएगा. प्रभूनं जसं 12 तासाचं तरुणांची वर्शिपचं ओझं मला दिलं, जैसे परमेश्वर ने 12 घंटों की आराधना की, जवानों के आराधना का बोझ मुझे दिया. 12 तासाची 12 महिन्याची 12 वर्षिप, 12 घंटों की 12 महीनों की 12 आराधनाएं. आणि तशाच प्रकारे और उसी रीति से 12 महिन्याच्या और 12 महीनों के 12 नाईट प्रार्थनेचं पण ओझं प्रभूनं मला 12 टाकलं. नाइट प्रार्थना का बोझ भी प्रभु ने मुझे दिया. पण यावेळेस आम्ही होल नाईट प्रेयर करणार नाही. लेकिन इस बार हम पूरी रात प्रार्थना नहीं करेंगे. आणि जर महिन्याच्या शेवटच्या तारखेला हर महीने के आखिर के तारीख को, जर तो 31 चा महिना असेल यदि वो 31 का महीना हो तर 31 तारखेला, तो 31 तारीख को, आणि जर 30 चा महिना और असेल यदि वो 30 तारीख का महीना हो 30 तारखेला, तो 30 तारीख आणि को, जर 28 चा महिना और असेल यदि वो 28 तारीख का महीना हो तर 28 तारखेला, तो 28 तारीख को. असं महिन्याच्या शेवटच्या तारखेला आम्ही 9 ते 1 वाजूपर्यंत सगळे या हॉलमध्ये प्रार्थनेला बसणार ऐसे आहोत. महीने के आखिर के तारीख को हम सभी लोग 9 से लेकर 12 बजे तक यहाँ प्रार्थना के लिए इकट्ठा आणि होंगे. तुम्ही मला विचाराल, और आप मुझे पूछोगे, पास्टर हा काय नवीन प्लॅन आहे? और पास्टर ये क्या नई योजना है? परमेश्वर भविष्यवाणी तर देतो, परमेश्वर भविष्यवाणी तो देता है, पण त्या भविष्यवाणीला आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी लेकिन उस भविष्यवाणी को हमारे जीवन में पूरी होने के आणि लिए आम्हाला प्रार्थनेचा रस्ता तयार और करायला हमें पाहिजे. प्रार्थना का मार्ग तैयार करना चाहिए. हालेलुया. हालेलुया. आणि 1 वर्षाची जी एहेजकेल 47:12 वचनाची जी भविष्यवाणी आहे, और 1 साल की एहेजकेल इसका 47 और 12 वचन की जो भविष्यवाणी है, आणि त्या 12 वचनामध्ये और 47 अध्याय 12 पद में आणि 12 महिन्याच्या 12 भविष्यवाणी आहे. 12 महीनों की 12 भविष्यवाणी आहे. आणि प्रत्येक महिन्याची भविष्यवाणी मी शेवटच्या तारखेला मी चर्चला प्रचारामधून ते और हर शिकवणार एक आहे. महीनों की भविष्यवाणी आखिर के तारीख को मैं कलीसिया को प्रचार के द्वारा सिखाऊंगा. आणि आज सकाळी मी प्रभूला विचारत और आज होतो, सवेरे मैं प्रभु से पूछ रहा आणि था, प्रभू थोड्याच आम्ही एक 6-7 दिवसामध्ये आम्ही नवीन महिन्यामध्ये प्रवेश करणार आहोत. 6-7 दिनों में हम नए महीनों में प्रवेश करने आणि वाले हैं. नवीन महिन्यासाठी मला संध्याकाळच्या नाईट प्रार्थनेसाठी मला वचन दे. और शाम के नाइट प्रार्थना के लिए मुझे वचन दे. आणि परमेश्वरने मला वचन आणि विथ प्रचार दिलेला आहे. परमेश्वर ने वचन और प्रचार भी मुझे दे दिया पण है. त्याचं शीर्षक मी तुम्हाला सांगतो. लेकिन उसका शीर्षक मैं आपको बताता हूँ. फेब्रुवारी महिना हा पूर्ण चर्च लोकांसाठी ये पूरा कलीसिया के लोगों के लिए यश प्राप्तीचा महिना असेल. सफलता प्राप्त करने का महीना होगा.
हालेलुया. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगत आहे, मैं आपको ऐसा बताता हूँ, आणि तुम्ही पुढच्या महिन्यापासून प्रयत्न करायला सुरू करा आप अगले महीनों से प्रयास करने के लिए चालू कर आणि दो परमेश्वर तुम्हाला यश देणार आहे. और प्रभु आपको सफलता देगा. पण त्या सफलतेच्या पाठीमागे पण रहस्य आहे. उस सफलता के पीछे भी भेद है. आणि प्रभु कुणाला सफलता देईल और प्रभु किसे सफलता देगा आणि प्रभु कसं सफलता देईल, और प्रभु कैसे सफलता देगा, कशा प्रकारे प्रभु सफलता किस देईल. रीति से प्रभु सफलता देगा. 31 तारखेला मी नाईटला 31 तारीख को हम नाइट प्रार्थना में, आणि जर तुम्ही घरात झोपून राहाल और यदि आप घर में सोकर रहोगे तर 31 फेब्रुवारी मध्ये प्रभु कसं यशस्वी करणार तो फरवरी में प्रभु कैसे आपको सफल आणि करेगा. फेब्रुवारीचा पूर्ण महिना जर तुम्हाला यश प्राप्ती पाहिजे और असेल फरवरी का सारा महीना आपको फल प्राप्ति हो तर तुम्हाला 31 तारखेला नाईटला येऊन देवाच्या चरणाजवळ बसावं तो लागेल. आपको 31 तारीख को रात में आकर परमेश्वर के चरणों में बैठना पड़ेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फक्त एवढं लक्षात ठेवा. केवल इतना ध्यान रखो आणि फेब्रुवारी महिना कि फरवरी महीना आणि हा यश प्राप्तीचा महिना आहे. ये सफलता प्राप्त करने का आणि महीना प्रभु है. माझ्याशी बातचीत करत और होता प्रभु मुझसे बातचीत करता आणि है. ज्याने इंटरव्ह्यू दिलेले आहेत और जिन्होंने इंटरव्यू आणि दी त्यांना कॉल यायला सुरू होतील उनको कॉल आने शुरू होंगे. आणि जे प्रयास करत और आहेत जो प्रयत्न कर रहे हैं आणि त्यांना यश प्राप्ती होईल. उनको सफलता मिलेगी. आणि 2021 चा हा दुसरा महिना 2021 का ये दूसरा महीना यश प्राप्तीचा महिना आहे. सफलता प्राप्त करने का महीना है. आणि मार्च महिना कुठला असेल मला और माहित. मार्च महीना कौन सा होगा मुझे पता आणि नहीं. मार्च महिन्यासाठी आम्ही फेब्रुवारी मध्ये प्रभूकडे वचन मागूया और मार्च महीना के लिए परमेश्वर को हम फरवरी में ही वचन आणि मांगेंगे. 12 महिन्यामध्ये और 12 महीनों में आणि वेगवेगळ्या प्रकारचे और अलग अलग प्रकार के 12 फळं आम्ही प्रभूकडे मागायचे. 12 फल हम प्रभु से आणि मांगेंगे. दुसरं फळ कुठलं आहे. और दूसरा फल कौन सा है. 12 महिन्यामधल्या दुसऱ्या महिन्याचं फळ कुठलं आहे. 12 महीनों का दूसरे महीने का फल कौन सा है. यश प्राप्तीचं फळ. सफलता प्राप्त करने आणि का तू फल. आतापर्यंत प्रयत्न करत और तू होता अब तक प्रयास कर रहा आणि था तुला ती गोष्ट प्राप्त होत और नव्हती. तुझे वो बात प्राप्त नहीं होती थी. नाईट प्रार्थनेला प्रभूच्या सानिध्यामध्ये बस. नाइट प्रार्थना में आकर परमेश्वर की उपस्थिति आणि में बैठ. फेब्रुवारी महिन्यामध्ये जे तुला होत नव्हतं और फरवरी महीने में जो तुझे नहीं होता था आणि प्रभू ते करायला सुरू और करणार आहे. वो प्रभु को वो करने के लिए शुरुआत आणि करेगा. 2021 मध्ये प्रभू मोठ्या सामर्थ्याने चर्चला चालवत और आहे 2021 में प्रभु बड़े सामर्थ से कलीसिया को चला रहा आणि है. परमेश्वरने अभिवचन दिलेलं और आहे. परमेश्वर ने वायदा किया है 12 महिन्यामध्ये 12 फळ ह्या चर्चला देईल. मैं 12 महीनों में 12 फल इस कलीसिया को दूंगा. आणि घरात बसून ऑनलाईन बघितल्यावर मिळणार और नाही. घर में बैठकर ऑनलाइन बैठने के बाद नहीं मिलेंगे. हालेलुया. हालेलुया. आणि ऑनलाईन तुम्ही जर चिकनचं प्लेट बघता, और ऑनलाइन यदि आप चिकन की थाली देखते बिर्याणी हो, बघता, चिकन बिरयानी देखते हो नंतर का तुम्हाला त्याची टेस्ट घेता तो येणार नाही. उसकी टेस्ट आप ले सकते हो. आणि ऑनलाईन तुम्हाला प्रचार तर ऐकायला मिळेल. और ऑनलाइन तो आपको प्रचार तो सुनने के लिए मिल पण जे जाएगा. ब्लेसिंगचं टेस्ट आहे लेकिन जो आशीष का स्वाद है आणि ते चर्च मध्ये येऊन प्रभूच्या चरणाजवळ बसावं वो लागेल. कलीसिया में आकर प्रभु के चरणों में बैठने पर आणि मिलेगा. ऑनलाईन फक्त आम्ही चांगल्या चांगल्या डिश बघून एन्जॉय घेऊ और शकतो, ऑनलाइन हम अच्छे अच्छे डिश देखकर एंजॉय ले सकते पण हैं, त्याचा स्वाद घेऊ शकत लेकिन नाही. उसका स्वाद नहीं ले आणि सकते. ऑनलाईन आम्ही परमेश्वरच्या वचनाचा एन्जॉय घेऊ शकतो, ऑनलाइन हम परमेश्वर के वचन का आनंद ले सकते हैं, पण देव जे आमच्या जीवनात करणार आहे लेकिन परमेश्वर जो हमारे जीवन में आणि करने त्याचा वाला स्वाद है घेण्यासाठी आम्हाला नाईट लावून प्रभूच्या चरणाजवळ उसका बसावं. स्वाद लेने के लिए हमें रात को आकर प्रभु के चरणों में बैठना मी पड़ेगा. तर असं सांगत और आहे, मैं तो ऐसा बताता हूँ जो नाईट प्रार्थनेला इथं असणार आहे जो कोई नाइट प्रार्थना में यहाँ बैठेगा आणि तू कधी डोळ्यानं पाहिलं नाही और तूने कभी आंखों से नहीं आणि देखा तू कधी कानानं ऐकलं और नाही तूने कभी कानों से नहीं आणि सुना तुला कधी मनात विचार केला और नाही, तूने कभी मन में विचार नहीं किया, अशा यश प्राप्तीमध्ये प्रभू तुला घेऊन ऐसी जाईल. सफलता में प्रभु तुझे ले जाएगा. आणि प्रभूची इच्छा आहे और प्रभु की इच्छा है इथं बसलेल्या लोकांसाठी, यहाँ पे बैठे हुए लोगों के लिए, ऑनलाईन ऐकणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन सुनने वाले लोगों के आणि लिए, देवाला तुम्हाला यश प्राप्तीकडे घेऊन और जायचं. परमेश्वर को आपको सफलता की ओर ले जाना है, देवाला तुम्हाला यशस्वी करायचं और आहे परमेश्वर को आपको सफल करना आणि है, देवाला तुम्हाला शत्रू समोर तुमचं मस्तक जे आहे ते उंच करायचं और आहे. शत्रु के सामने आपके सिर को प्रभु को ऊंचा करना है. आणि किती लोक या भविष्यवाणीला आज सकाळी स्वीकारत और आहेत, कितने लोग इस भविष्यवाणी को आज सवेरे ग्रहण करते हैं, पण ती पूर्ण कोणा जीवनात होणार लेकिन आहे. वो पूरी किसके जीवन में होगी. रात्री येऊन तुम्हाला प्रभूच्या चरणावर बसावं रात में आकर आपको प्रभु के चरणों में बैठना आणि पड़ेगा फेब्रुवारीची भविष्यवाणी प्राप्त करावी लागेल और फरवरी की भविष्यवाणी प्राप्त करनी आणि पड़ेगी फेब्रुवारी मध्ये प्रवेश और करावा लागेल. फरवरी में प्रवेश करना आणि पड़ेगा. भविष्यवाणी घेत घेत और भविष्यवाणी लेते लेते आणि जसं आम्ही 1 वाजता एकच्या टायमिंग मध्ये प्रवेश करणार जब आहे हम 1 बजे के समय में प्रवेश करेंगे, आणि 9 ते 1 वाजूपर्यंत नाईट प्रार्थना असणार आहे. 9 से 1 बजे तक नाइट प्रार्थना होगी. आणि जसं आम्ही 9 ला जे चालू करणार आहे तो जानेवारीचा शेवटचा दिवस असेल और 9 से चालू करने के बाद जनवरी का वो आखिर का दिन होगा. आणि 1 वाजता आम्ही 1च्या टायमिंग मध्ये प्रवेश करताना 1 बजे 1 के समय हम प्रवेश करते समय आणि फेब्रुवारी मध्ये आम्ही ती भविष्यवाणी घेऊन प्रवेश करणार आहोत. फरवरी में उस भविष्यवाणी को लेकर हम प्रवेश करेंगे. आणि आता फक्त आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच फक्त एंट्री करायची नाही अभी हम केवल साल के शुरुआत में ही प्रवेश नहीं करना आणि वर्षाच्या सुरुवातीला प्रवेश करून और साल के शुरुआत में प्रवेश करके आणि प्रत्येक महिन्यामध्ये पण आपण भविष्यवाणी घेऊन प्रवेश करायचा.
उतरायचं और हर एक महीनों में भविष्यवाणी लेकर हमें प्रवेश करना है। हालेलुया. हालेलुया। आणि बायबल और सांगतं बाइबल बताती है इस्रायल लोक जे मिस्रातून निघाले इज़राइल जो मिस्र से निकले आणि देवाला त्यांना कुठं पाठवायचं और होतं? परमेश्वर को उन्हें कहाँ भेजना था? कनान देशात पाठवायचं होतं. कनान देश में उन्हें भेजना आणि था। काही विश्वासांना ते दोन देश चांगले पक्के लक्षात आहेत. और कुछ विश्वासियों को वो दो देश अच्छे ध्यान में है, मिसर, मिस्र, कनान. कनान, मिसर, मिस्र, कनान. कनान। आणि आता एक जानेवारी पासून आमच्या डोक्यात हेच बसलेलं आहे. और 1 जनवरी के लिए भी हमारे दिमाग में वही बैठा है। 2021, 2021, 2022, 2022, 2021, 2021, 2022. 2022। पण तुम्हाला माहिती आहे का? लेकिन आपको पता है क्या? आणि मिस्रापासून कनानापर्यंत इस्रायल लोकांनी प्रवास करूपर्यंत मिस्र से लेकर कनान तक इज़राइल लोग सफर करते समय आणि त्यांना 42 मुक्काम करावे उन्हें लागले. 42 करने पड़े। आणि 2021 पासून 2022 मध्ये प्रवेश करण्यासाठी 2021 से लेकर 2022 तक प्रवेश करने के लिए आणि आपल्याला 12 मुक्काम हे मध्ये आहेत, विसरायचं नाही. और हमारे पास 12 मुक्काम है, ये हमें भूलना नहीं। आणि हे 12 मुक्काम काय आहेत? और ये 12 ठहरने की जगह आणि क्या हे है? 12 महिने आहेत. और ये 12 महीने आणि हैं। 42 मुक्कामामध्ये और 42 मुक्काम में आणि पुष्कळ क्षेत्रामध्ये त्यांना शत्रूचा सामना करावा और हर लागला. एक हिस्सों में, बहुत से हिस्सों में उन्हें शत्रु का सामना करना होय पड़ा। प्रभू 2021 मध्ये मला ब्लेसिंग करे, हाँ प्रभु हमें 2022 में आशीषित करेगा, पण तरी पण विसरायचं नाही. लेकिन फिर भी भूलना नहीं। प्रत्येक महिन्यामध्ये कोण दबा धरून बसलाय? हर एक महीनों में कौन हम पर हमारे ऊपर प्लान करके बैठा है? शत्रू बसलेला आहे. शत्रु बैठे हैं। माहित नाही पता नहीं कुठल्या तरी महिन्यामध्ये किसी महीनों में तुमचं ब्लेसिंग चोरल, आपका आशीष चुराएगा, तुमचं आरोग्य चोरल, आपकी चंगाई चुराएगा, तुमचं फायनान्स चोरल. आपका पैसा चुराएगा। म्हणून आम्ही इसलिए हम प्रत्येक महिन्याला सतर्क असलं हर पाहिजे. एक महीनों में सतर्क रहना आणि आज चाहिए। सकाळी तुम्ही माझ्या बरोबर आहात और का? आज सवेरे आप मेरे साथ हो क्या? आणि भविष्यवाणीच्या ढगाखाली आम्ही चालत असताना और भविष्यवाणी के बादल के नीचे हम चलते आणि समय प्रभूनं प्रत्येक महिन्याला मी भविष्यवाणी दिन हे अभिवचन मला देऊन और प्रभु ने हर एक महीनों में मैं तुझे भविष्यवाणी दूंगा, ये अभिवचन मुझे आणि दिया है। प्रभूनं मला हे जाणीव करून और दिली. प्रभु ने मुझे ये महसूस कराया है, अजून पण माझं ढग तुझ्या चर्चवर आहे. अब तक मेरा मेघ तेरे कलीसिया पर आणि है। किती लोक आज प्रभूला ऐकत आहेत? और कितने लोग आज प्रभु को सुन आणि रहे किती हैं? लोक महिन्यातून एक नाईट प्रार्थना सॅक्रिफाइस करण्यासाठी तयार और आहेत? कितने लोग महीनों में एक नाइट प्रार्थना बलिदान करने के लिए तैयार या हैं? डोळे बंद करूया. आइए आंखें बंद करेंगे आणि मी सगळेजण डोळे उघडा. और सभी लोग आंखें खोलो। आणि तरुणांच्या 12 तासाच्या प्रार्थनेला मी शिकवत और होतो. जवानों के 12 घंटों की प्रार्थना में सिखा रहा था। आणि देवाला निर्णय आवडत नाही. परमेश्वर को निर्णय नहीं भाता। काय म्हटलं मी? मैंने क्या कहा? देवाला निर्णय परमेश्वर को निर्णय आवडत नाही. पसंद नहीं आता। देवाला काय आवडतं? परमेश्वर को क्या भाता है? कमिटमेंट. वायदा। निर्णय म्हणजे काय? निर्णय यानी क्या? आलो तर आलो, नाही तर नाही. आओ तो आओ, नहीं तो नहीं आओ। कमिटमेंट काय आहे? कमिटमेंट क्या है? वायदा मला क्या माझं है? किती नुकसान होते मेरा कितना भी नुकसान होने दो, मी तुला दिलेल्या शब्दाचं पालन करेन. मैंने तुझे दी हुई आज्ञा का पालन आणि करूंगा। पुष्कळ क्षेत्रामध्ये अब्राहम देवाला निर्णय देत चालत होता. और बहुत से हिस्सों में इब्राहिम परमेश्वर को निर्णय देते चलता पण था, तरी पण देव आनंदित नव्हता. फिर भी परमेश्वर आनंदित नहीं था। देवाला अब्रामाकडनं निर्णय नको होता. परमेश्वर को अब्राहम की ओर से निर्णय नहीं काय चाहिए था। पाहिजे होता देवाला अब्रामाकडून? क्या चाहिए था परमेश्वर को अब्राहम की ओर से? कमिटमेंट. वायदा। आणि अब्रामानं तो कसा पूर्ण और केला? उस वायदे को अब्राहम ने कैसे आणि पूरा प्रभू किया? मी तुला दिलेल्या निर्णयाच्या मध्ये जरी माझं लेकरू आलं और मैंने तुझे जो निर्णय दिया उसके बीच में यदि मेरे संतान भी आए आणि मी त्याला देखील मारून टाकायला तो तयार. उसे भी मार डालने के लिए मैं तैयार हूँ। दॅट इज कमिटमेंट. यही वायदा है आणि हेच कमिटमेंट आहे. और यही वायदा है। आणि म्हणून मग मगाशी म्हटलं और इसीलिए मैंने पहले कहा बघू, देखूंगा, येऊ, आऊंगा, प्रयत्न करू, प्रयास करूंगा, प्रभू माझ्याकडनं होईल तर मी करीनच. मेरी ओर से होगा तो मैं करूंगा आणि ही। प्रभूला असे लोक कधी आवडत नाही. प्रभु को ऐसे लोग कभी भी नहीं आणि भाते। प्रभूला कसे लोक पाहिजे? प्रभु को कैसे लोग चाहिए? हिंदीमध्ये वारंवार एक शब्द आलेला आहे. हिंदी में बार बार एक शब्द आया है, इब्राहिम ने परमेश्वर के साथ वाचा बांधी है. इब्राहिम ने परमेश्वर के साथ वाचा बांधी। यहोवा ने इब्राहिम के साथ वाचा बांधी है. यहोवा ने इब्राहिम के साथ वाचा बांधी। आज सकाळी आम्ही सगळेजण म्हणूया, आज सवेरे हम सभी लोग कहेंगे, माझा देव कमिटमेंट करणारा परमेश्वर आहे. मेरा परमेश्वर वाचा बांधने वाला परमेश्वर सगळेजण है। बोला, माझा देव वाचा बांधणारा परमेश्वर मेरा आहे. परमेश्वर वाचा बांधने वाला परमेश्वर है। आणि त्याने एका दुसऱ्या परमेश्वराला तयार केलं और आहे. उसने एक दूसरे परमेश्वर को तैयार किया आणि है। ते परमेश्वर पृथ्वीवर और राहतात. वो परमेश्वर पृथ्वी पर रहते आणि आज हैं। सकाळी ते न्यू आगापे मध्ये बसलेले और आज आहेत. सवेरे वो न्यू अगापे पे बैठे आणि हैं। जर तुम्ही परमेश्वरची झेरॉक्स कॉपी आहात, और यदि आप परमेश्वर की झेरॉक्स कॉपी हो, जर तुमच्यामध्ये परमेश्वरचा डीएनए आहे, और यदि आप में परमेश्वर का डीएनए है, तर तुमचा पण स्वभाव हा देवासारखा पाहिजे. आपका भी स्वभाव परमेश्वर के समान आणि चाहिए। तुमच्या डीएनए मध्ये पण कमिटमेंट पाहिजे. आपके डीएनए में भी वायदा चाहिए।
हालेलुया। हालेलुया। वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना पीछे हटने वाला मसीह। सब लोग, वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना हटने वाला। माझा देव कसा आहे? बोला, वायदा पूर्ण करणारा। हमारा परमेश्वर कैसा है? वायदा पूरा करने वाला। फक्त एकच व्यक्ती असा आहे जो वायदा पूरा करत नाही, केवल एक ही व्यक्ती ऐसा है कि वायदों को पूरा नहीं आणि करता, त्याचे डोळे देवासारखे आहेत, और उसके आंखें परमेश्वर के समान आणि है, त्याचं तोंड देवासारखं उसका आहे, मुंह परमेश्वर के समान है, त्याचं नाक देवासारखं उसके आहे, नाक परमेश्वर के समान है, त्याची रचना देवासारखी उसकी आहे, रचना परमेश्वर के पण समान त्याचा है, निर्णय देवासारखा नाही। लेकिन उसका निर्णय परमेश्वर के समान नहीं। आणि मनुष्यामध्ये आणि देवामध्ये काय फरक आहे? और मनुष्य में और परमेश्वर में क्या भिन्नता है? परमेश्वर म्हणतो, परमेश्वर कहता है मी तुझ्या जीवनात हे करीन। मैं तेरे जीवन में ये करूंगा। मनुष्य म्हणतो, मनुष्य कहता है प्रभू जमलं तर मी करीन। प्रभु यदि मुझको जम गया तो मैं करूंगा। आणि म्हणून देवामध्ये आणि मनुष्यामध्ये हे साम्य जुळत नाही। और इसलिए परमेश्वर में और मनुष्य में ये भिन्नता जुड़ती आणि नहीं। आज सकाळी मला असं कोणीतरी विचारलं, और आज सवेरे यदि मुझे कोई ऐसा पूछे, पास्टर देवामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय? पास्टर मुझ में और परमेश्वर में क्या भिन्नता है, मी एकच गोष्ट सांगेन, मैं एक ही बात तो बताऊंगा। वायदा पूर्ण करणारा, वो वायदों को पूरा करने वाला तो है, वायदा तोडणारा आहे। तू वायदा तोड़ने वाला आणि है। जर तू त्याचा वायदा पूर्ण और करायला यदि तू उसके वायदों को पूरा करता आणि है, माझा परमेश्वर जसा पाण्यावर चालला तो मेरा परमेश्वर जैसे पानी के ऊपर आणि चला, तू पण पाण्यावर चाल, तो तू भी पानी के ऊपर चलेगा। आणि जर तू वायदा पूर्ण करणारा होशील, और यदि तू वायदा पूरे करने वाला हो, माझ्या देवानं मृत्यूवर विजय मिळवला, मेरे परमेश्वर ने मृत्यू पर विजय पाई तू है, पण विजय मिळवणार होशील। तू भी विजय मिलाने वाला बनेगा। जर तू वायदा पूर्ण करणारा यदि होशील तू वायदा पूरे करने वाला आणि होगा, माझ्या देवानं थोडक्यातून पुष्कळ केलेला तो आहे, मेरे परमेश्वर ने थोड़ों में से बहुत कुछ किया आणि है, तू पण थोडक्यातून पुष्कळ करणारा और होशील। तू भी थोड़े में से बहुत कुछ करेगा। वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना पीछे हटने वाला मसीह। वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना पीछे हटने वाला मसीह। उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना पीछे हटने वाला मसीह। अरे रे वायदों को पूरा करने वाला मसीह, कह कर ना पीछे हटने वाला मसीह। उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। ला 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 ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला. आणि कोणीतरी तुम्हाला विचारल और कोई आपको पूछे आणि तुझ्यामध्ये आणि देवामध्ये फरक काय और तुझ में और परमेश्वर में भिन्नता आणि क्या त्यांना है? सांगायला विसरू नका तो उनको बताने के लिए मत भूलो आणि तो वायदा पूर्ण करणारा वो वायदा पूरा करने वाला आणि है मी वायदा तोडणारा और मैं वायदा तोड़ने वाला हूँ हालेलुया. हालेलुया. आणि काय तुम्हाला देवासारखं आश्चर्यक्रम करणार व्हायचं आहे का और क्या परमेश्वर के समान आश्चर्य कर्म करने वाला आणि आपको होना है क्या? देवासारखं जीवन जगा. तो परमेश्वर के समान जीवन आणि जियो. पत्रामध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं और आहे पत्रियों में एक जगह पे ऐसा लिखा आणि है तुझं होय तर होय असावं तेरा हाँ तो हाँ होना आणि चाहिए तुझं नाही तर नाही और असावं. तेरा ना तो ना होना चाहिए. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड. आज सकाळी तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात और आज सवेरे सभी लोग मेरे साथ हो आणि प्रभू फेब्रुवारी महिन्यासाठी आम्हाला प्रॉफिसी देत आहे और फरवरी महीने के लिए प्रभु हमें भविष्यवाणी दे आणि रहा मी ह्या है कलिसेतल्या लोकांना और मैं इस कलीसिया के लोगों को ऑनलाईन बघत असणाऱ्या लोकांना ऑनलाइन देखने वाले लोगों को मी यश प्राप्ती देणारा परमेश्वर मैं सफलता देने वाला परमेश्वर हूँ. आणि फेब्रुवारी मध्ये सारखं घोषित करा और फरवरी में बार बार घोषणा करो आणि अशी घोषणा करा और ऐसी घोषणा करो आणि ह्या महिन्यामध्ये इस महीने में आणि प्रभू मला सफलता देईल प्रभु मुझे सफलता आणि देगा माझ्या लेकरांना यश प्राप्ती देईल मेरे बच्चों को ये सफलता आणि देगा माझ्या पत्नीला आणि पतीला यश प्राप्ती मेरे देईल पति और पत्नी को सफलता आणि देगा माझ्या चर्च मधल्या सेवकाई करणाऱ्या सेवकांना यश प्राप्ती मेरे देईल कलीसिया में सेवकाई करने वाले सेवकों को सफलता आणि देगा माझ्या चर्च मधल्या माझ्या पास्टरला आणि त्यांच्या मिसेसला प्रभू यश प्राप्ती मेरे देईल कलीसिया को मेरे पास्टर और उसकी पत्नी को प्रभु सफलता
देगा आणि यशाचे शब्द वारंवार बोला और सफलता के शब्द बार बार कहते आणि जाओ यशाविषयी सारखं सारखं बोला और सफलता के बारे में बार बार कहते जाओ आणि फेब्रुवारीच्या महिन्याला पूर्ण यशस्वी त्या शब्दाने घेरून टाका और फरवरी महीने को सारे सफलता के शब्दों से घेर लो आणि भविष्यवाणी ऐकणं खूप सोपं आहे और भविष्यवाणी सुनना बहुत आसान है आणि त्या भविष्यवाणीला आपल्या जीवनात पूर्णतेस नेणं खूप कठीण आहे उस भविष्यवाणी को अपने जीवन में पूर्णता की ओर पूरी करने की ओर ले जाना बहुत ही कठिन आणि है बायबल असं सांगतं बाइबल ऐसा बताती है 3.5 वर्ष पाऊस नव्हता 3.5 सालों तक बारिश नहीं थी कोणी बंद केला होता किसने बंद किया था एलियानं बंद केला होता एलिया ने बंद किया था यहोवानं असं सांगितलं यहो परमेश्वर ने ऐसे आणि बताया तू आकाशाला आज्ञा कर तो आकाश को आज्ञा कर मी 3.5 वर्ष पाऊस पडणार मैं नाही 3.5 साल तक बारिश नहीं 3.5 गिराऊंगा वर्ष पाऊस स्टॉप झाला 3.5 सालों की से बारिश रुक गई आणि 3.5 वर्षानंतर और 3.5 साल के बाद इस्रायलचा जो राजा होता इज़राइल का जो राजा था आहाब जो राजा होता अहाब जो राजा था एलियाकडे आला एलिया के पास आया आणि एलिया समोर तो झुकला और एलिया के सामने वो झुक गया आणि तो असं म्हणाला और वो ऐसा कहता है आणि तुझा परमेश्वर काय म्हणतो तेरा परमेश्वर क्या कहता है एलिया असं म्हणाला एलिया ने ऐसे कहा आजच पावसाची सुरुवात होईल आज ही बारिश के लिए शुरुआत हो आणि जाएगी बायबल असं सांगतं और बाइबल ऐसा बताती जशी है एलियानं भविष्यवाणी जैसी केली एलिया ने भविष्यवाणी की तो म्हणला की आज पाऊस पडेल उसने कहा कि आज बारिश होगी आपल्या चाकरला सांगितलं अपने दासों को बताया आणि वर जाऊन तू त्या पर्वतावर जाऊन बघ और ऊपर जाकर पर्वत की ओर देख आणि समुद्राकडे बघ और समुद्र की ओर देख आणि तुला काही पावसाचे चिन्ह दिसतात और का? तुझे कुछ बारिश के चिन्ह दिखाई दे रहे आणि हैं क्या जसं एलियाचा चाकर पर्वतावर गेला जैसा एलिया का नौकर पर्वत की ओर गया स्वतः एलियानं केलेली भविष्यवाणी खुद स्वयं एलिया ने की हुई आणि भविष्यवाणी बायबल असं और सांगतं बाइबल ऐसा बताती है एलियानं आपलं डोकं आपल्या मांडीमध्ये घातलेलं आहे एलिया ने अपना सिर अपने दोनों पाँव में घुसा दिया कुठं डोकं घातलं कहाँ पे सिर घुसाया आणि प्रार्थना कशी केली त्यानं प्रार्थना उसने कैसे की आपलं डोकं मांडीमध्ये घातलं अपना सिर उन दोनों पाँव के बीच में आणि घुसाया कुणाचं डोकं मांडीमध्ये जाऊ शकतं और प्रार्थनेला किस- बसल्यानंतर किसका सिर दोनों पाँव के बीच में जा सकता है प्रार्थना में बैठने के जो बाद उपवास प्रार्थना करतो जो उपवास और प्रार्थना करता आणि है आता तुम्ही म्हणाल की पास्टर तुमचं डोकं मांडीमध्ये घालून दाखवा अभी आप कहोगे कि पास्टर आपका सिर आप आपके दोनों पैरों के बीच डालकर दिखाओ आणि ते आता काही शक्य नाही अभी वो कोई आणि संभव त्याच्यासाठी नहीं कसं पाहिजे और उसके लिए कैसे आणि चाहिए उपवास आणि प्रार्थनेनं पोट पूर्ण फ्लॅट झालं पाहिजे उपवास और प्रार्थना के द्वारा पूरा पेट फ्लैट होना आणि चाहिए मग तुमचं डोकं मांडीत जाईल तो फिर आपका सिर आपके दोनों पैरों के बीच में आणि हे जाएगा रेव्हलेशन मी माझ्या मिसेस कडनं शिकलो होतो और ये प्रकाशन में मेरे पत्नी की ओर से सीखा था आणि त्यावेळेस मी काय सेवक नव्हतो और उस समय मैं कुछ सेवक नहीं था आणि आज शिकवताना मला आठवतं और आज सिखाते समय मुझे याद है तिनं एक दिवस असा प्रचार केला होता उसने एक दिन ऐसा प्रचार किया था का एलियानं आपलं डोकं मांडीत घातलं क्यों एलिया ने अपने सिर को अपने दोनों के पैरों के बीच में त्या डाला काळामध्ये उस समय में डिलिव्हरी होणाऱ्या स्त्रियांचं घरीच डिलिव्हरी केली जायची गर्भवती स्त्रियों की घर में ही डिलीवरी की जाती थी त्यावेळेस काय हॉस्पिटल नव्हते और उस समय कुछ अस्पताल आणि नहीं काही थे सुईण्या होत्या डिलिव्हरी करणाऱ्या काही विशेष स्त्रिया होत्या और कुछ दाइयाँ थी डिलीवरी करने वाली आणि त्या स्त्रिया बायकांच्या डिलिव्हरी कशी करायची और वो महिलाओं की डिलीवरी कैसे करते थे आणि त्या स्त्रिया महिलांचं डोकं धरायच्या और वो दाई लोग महिलाओं के सिर को पकड़ते थे आणि त्यांच्या मांडीत त्यांचं डोकं और दाबायचं उनका पूरा सिर उनके दोनों पैरों के बीच में दबाते आणि थे जितकं जोरात ते दाबायचे और जितना जोर से वो उनके सिर को दबाते आणि प्राचीन काळामध्ये लेकरू खाली यायचं और पूर्व काल में वो जो बच्चा है वो नीचे आता था बायबल असं सांगतं बाइबल ऐसा बताती है आणि एलियानं स्वतःच केलेली भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी एलिया ने खुद की भविष्यवाणी पूरी करने के त्याने लिए आपलं डोकं मांडीत घातलं उसने अपने सिर को दोनों पैरों के बीच में डाला ह्याचा अर्थ काय इसका अर्थ क्या है त्या भविष्यवाणीसाठी उस भविष्यवाणी के लिए एलियाने एलिया ने एका गर्भ गाळणाऱ्या स्त्री सारख्या वेदना दिल्या बच्चा जन्म देने वाले स्त्री के समान उसने वेदनाएं दी आणि 7 वेळा त्याचा चाकर खाली आला और 7 बार उसका नौकर नीचे आया काही दिसत नाही पावसाचं चिन्ह कुछ भी नहीं दिख रहा है बारिश के चिन्ह एलिया म्हणला नाही दिसत एलिया ने कहा नहीं दिखते परत वर जा फिर से ऊपर जा आपलं डोकं घेतलं अपने सिर को लिया मांडीत घातलं और फिर से दोनों आणि के दोनों पैरों डिलिव्हरी के बीच में होत डाला। असणाऱ्या स्त्रियासारख्या त्यानं वेदना दिल्या और डिलीवरी होने वाले स्त्री के समान उसने वेदनाएं आणि दी त्यानं वेदना बाइबल ऐसा बताती आणि है त्यानं वेदना देऊन परमेश्वराच्या भविष्यवाणीला जवळ आणलं और वेदना देकर परमेश्वर की भविष्यवाणी को पास लेकर आया आणि भविष्यवाणी देवाचा दास करतो और भविष्यवाणियां परमेश्वर के दास करते पण ती हैं भविष्यवाणी तुमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी लेकिन भविष्यवाणी आपके जीवन में पूरी होने के आणि लिए एका डिलिव्हरी होत असणाऱ्या स्त्रियांसारखं तुम्हाला कळा देऊन प्रार्थना
प्रार्थना करायचा की प्रभू जे तू बोललास ते हो दे. और बच्चे को जन्म देने वाली महिला के समान आपको वेदना देने तक आपको दुआ करनी है कि प्रभु ऐसा होने दे. एक वेळेस चाका एलिया ने कहा फिर जा, आपलं मान घेतली अपने सिर को लिया आणि मांडीत घालून और अपने दोनों पैरों के बीच में आणि डालकर अधिक वेदना देऊ लागला. और बहुत ज्यादा वेदनाएं देने लगा. प्रभू तुझे बोललास ते हो दे. प्रभु जो तूने कहा वो होने दे. दुसऱ्या वेळेस साखर खाली आला. दूसरी बार नौकर खाली आया, काही दिसत नाही. कुछ नहीं दिख रहा. परत वरती जा. फिर से एक बार ऊपर जा. सातव्या वेळेस सातवीं बार एलियानं अजून प्रार्थनेमध्ये वेदना दिल्या. और एलिया ने प्रार्थना में वेदनाएं दी, तकलीफें सहन सातव्या की. वेळेस सातवीं बार एलियाच्या चाकरानं समुद्राकडे बघितलं एलिया के दास ने समुद्र की ओर देखा आणि तो धावत आला आणि म्हणाला, और वो दौड़ते आया और कहने लगा, आणि एवढंस एक हाता एवढं ढग मला समुद्रावरून येताना दिसत आहे. हाथ के समान बादल समुद्र के ऊपर से आते हुए मुझे देख रहा है. आणि दिख रहा 7 है. वेळेस वेदना देऊन प्रार्थना 7 केल्यानंतर बार वेदनाएं देखकर प्रार्थना करने के आणि बाद पुऱ्या भविष्यवाणीची कितवी सुरुवात आहे? और इस भविष्यवाणी की भविष्यवाणियों में से कितनी शुरुआत है? बाकीची भविष्यवाणी किती शिल्लक आहे? पूरी भविष्यवाणी, बाकी की भविष्यवाणी कितने बाकी है? मग एलियाला किती प्रार्थना करावी तो लागली? एलिया को कितनी प्रार्थना करनी आज पड़नी सकाळी होगी. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? आज सवेरे मेरे साथ हो क्या? आणि भविष्यवाणी ऐकून कोणा जीवनात पूर्ण होत नाही. भविष्यवाणी सुनकर किसी के जीवन में पूरी नहीं आणि होती यश है प्राप्ती पाहिजे असं और सफलता चाहिए हो. आणि 9 ते 1 वाजोपर्यंत आम्हाला आपल्या गर्दन आपल्या मांडीत घालायला लागतं. और 9 बजे से लेकर 1 बजे तक हमें हमारे सिर को अपने दोनों पैरों के बीच में घुसाना आणि होगा असं म्हणावं लागेल, और ऐसा करना होगा. आणि प्रभू जे यश प्राप्तीची भविष्यवाणी प्रभु तू जो केली आहे, यश सफलता की भविष्यवाणी तूने की है आणि ती ह्या महिन्यात पूर्ण होण्यासाठी और इस महीने में वो पूरी होने के आणि लिए मी प्रार्थनेच्या वेदना देण्यासाठी आज रात्री या ठिकाणी आलेलो और आहे. प्रार्थनाओं की वेदना देने के लिए मैं यहाँ पे आई हूँ. आज दुपारी तुम्ही माझ्याबरोबर आहात आज दोपहर को मेरे साथ हो क्या? आणि भविष्यवाणी अशीच पूर्ण होत नाही सर. और भविष्यवाणी ऐसी पूरी नहीं होती आणि है. मला कोणीतरी असं सांगितलं, और मुझे किसी ने ऐसे बताया, तू प्रभूचा दास होणार आहेस. तू परमेश्वर का दास होने वाला है. आणि पहिला 60 घ्यायचो, और पहला 60 लेता था, 90 वर गेलो. 90 पर गया. बाकीची 90 का? बाकी की 90 क्यों? आनंदानं आनंद के साथ मी दास होणार आहे. मैं दास होने वाला हूँ. आणि मला असं वाटायचं, और मुझे ऐसा लगता था, दे रे हरी दे हरी खाटल्यावरी. सर सर, भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी भविष्यवाणी पूरी होने के लिए आणि त्या भविष्यवाणीला आपल्या जीवनात पूर्ण करण्यासाठी और उस भविष्यवाणी को अपने जीवन में पूरी करने के आणि लिए तुम्हाला एलिया सारखं प्रार्थनेच्या वेदना द्याव्या लागतात. आपको एलिया के समान प्रार्थनाओं की वेदनाएं देनी पड़ेगी. आणि मला तुम्हाला जसं समजून सांगितलं तसं मला कोणी सांगणार नव्हतं. और आपको जैसे समझाकर बताते हैं वैसे मुझे बताने वाला कोई नहीं था. आणि दुसऱ्या सेवकाने भविष्यवाणी केली, दूसरे सेवकों ने भविष्यवाणी की, तू प्रभूचा दास होणार तू आहेस. परमेश्वर का दास होने वाला है. संध्याकाळी टाईट शाम की ओर पिकरफुल आनंद, आनंद से मी दास होणार आहे. मैं दास होने वाला हूँ. आणि ह्याच्यामध्ये मी 5 वर्ष घालवलेले. और इसमें मैंने 5 साल बिताए. आणि मग एका दासाने मला सांगितलं, फिर एक दास ने मुझे बताया, आणि का तुझ्या जीवनात ती भविष्यवाणी पूर्ण और होत क्यों तेरे जीवन में वो भविष्यवाणी पूरी नहीं होती है? तू त्याला प्रतिसाद दे. तू उससे प्रतिसाद दे. आणि त्यावेळेस मी माझे गुडघे टेकून और समजलो. उस समय मैंने मेरे घुटने टेक कर बलिदान कर आणि दिया. हळूहळू प्रभू मला त्या भविष्यवाणीच्या सत्रामध्ये घेऊन येऊ लागला. और धीरे धीरे परमेश्वर मुझे उस भविष्यवाणी की ओर ले जा रहा था. हालेलुया. हालेलुया. आणि आज दुपारी तुम्ही माझ्याबरोबर आहात. और आज दोपहर मेरे साथ हो क्या? आणि या 2021 मध्ये और इस 2021 में भविष्यवाणीचं ढग आम्हाला घेरलेला आहे. भविष्यवाणी के बादल ने हमें घेरा है. आणि फक्त ते ढग पुरेसं और नाही, केवल वो बादल काफी जर नहीं. त्यातून पाऊस खाली पडावा और असेल यदि उसमें से बारिश नीचे गिरे ऐसा लगता तर है काय करावं लागेल? तो क्या करना पड़ेगा? आणि प्रार्थनेच्या वेदना द्याव्या तो लागतात. प्रार्थना की वेदना देनी पड़ेगी. दुसऱ्या महिन्याची पहिली वेदना दूसरे महीनों की पहली वेदना आणि जानेवारीच्या 31 तारखेला मी रात्री 9 ते 1 वाजून या ठिकाणी देणार जनवरी के 31 तारीख को रात से 9 बजे से लेकर 1 बजे तक हम यहाँ पे आहे. रहेंगे. मर मिटेंगे तुझ पे, मर मिटेंगे तुझ पे, मर मिटेंगे यीशु. एवरीबॉडी से मर मिटेंगे तुझ पे, मर मिटेंगे तुझ पे, मर मिटेंगे यीशु. कुर्बान है, कुर्बान है, मेरी जान है यीशु. कुर्बान है, कुर्बान है यीशु. Love you, love you, I love you, I love you यीशु. खुले तौर पर
प्रार्थना की आत्मा उन्हें प्रार्थना प्रार्थना कर प्रार्थना की आत्मा प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उन्हें प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना प्रार्थना करे. आणि आज सकाळी परत एकदा मी आज सवेरे फिर से एक बार मैं आणि प्रार्थना जीवनाकडे तुम्हाला घेऊन जात आहे. प्रार्थना जीवन की ओर आपको ले जा रहा आणि हूँ. मी माझ्या जीवनामध्ये जर काही शिकायला कमी पडलो यदि मेरे जीवन में कुछ सीखने के लिए कम हुआ हो आणि ते आहे प्रार्थना तो जीवन. वो है प्रार्थना में जीवन. आणि खूप उशिरानं मला समजलं और बहुत देरी से मुझे समझ में आया जर प्रार्थना आहे तरच प्रभू आहे प्रार्थना है तो ही प्रभु है. आणि जर प्रार्थना आहे तरच भविष्यवाणी आहे प्रार्थना है तो ही भविष्यवाणी आणि है. जर प्रार्थना आहे तरच यश प्राप्ती आहे प्रार्थना है तो ही सफलता आणि है. जर प्रार्थना आहे तरच संरक्षण आहे प्रार्थना है तो ही सुरक्षा है. जर प्रार्थना आहे तरच विजय जीवन आहे. प्रार्थना है तो ही विजय जीवन है. अन्यथा विदाउट प्रार्थनेचा आमच्याकडे असून पण आम्ही कंगाल आहोत. बिना प्रार्थना के हमारे पास होकर भी हम कंगाल है. आणि या दिवसामध्ये मी तुम्हाला वारंवार उत्तेजित और देतो. इन दिनों में मैं बार बार आपको उत्तेजित करता आणि हूँ. तुम्ही प्रार्थना करणारे लोक असा आप प्रार्थना करने वाले लोग हो आणि जाओ निरंतर प्रार्थना करणारे लोक और असा निरंतर प्रार्थना करने वाले आणि लोग हो जाओ. प्रार्थनेविषयी कधी पण कंटाळा करू प्रार्थना नका. के बारे में कभी भी आलस मत करो. आणि का प्रार्थना केली और पाहिजे क्यों प्रार्थना करनी आणि चाहिए. मला वाटतं की गेल्या रविवारी मी शिकवलं मुझे लगता है कि पिछले रविवार के पहले मैंने आपको सिखाया. आणि का प्रार्थना केली और पाहिजे. क्यों प्रार्थना करनी चाहिए. प्रार्थना प्रार्थना हे आम्हाला जो देव देणारा उत्तर आहे हमें जो परमेश्वर उत्तर देने वाला है आणि त्याच्यासाठी एक मार्ग तयार करते उसके लिए एक मार्ग तैयार करती आणि है. देवाच्या हृदयात तुमच्याविषयी सगळ्या चांगल्या योजना आहेत. परमेश्वर के हृदय में आपके बारे में बहुत ही अच्छी योजनाएं आणि हैं. जर तुम्ही बायबल वाचा और यदि आप बाइबल पढ़ो तर देवानं तुमच्यासाठी महान योजना ठेवलेल्या आहेत. परमेश्वर ने आपके लिए एक महान योजनाएं रखी आणि है. मनुष्य कितव्या दिवशी तयार झाला और मनुष्य कितने दिन रचा गया. आणि कोणीतरी मला सांगेल का. और कोई मुझे बताएगा आणि क्या. मनुष्याची निर्मिती ज्यावेळेस करण्यात आली मनुष्य की निर्मिती जब की गई आणि कोणीतरी आंधळ्या सायंटिस्टनं असं म्हणलेलं और आहे कुछ अंधे वैज्ञानिकों ने ऐसा कहा है माकडापासून मनुष्य तयार झाला. बंदरों से मनुष्य तैयार हुआ आणि है. पहिला प्रश्न मी त्याला विचारतो और पहला प्रश्न मैं उनको पूछता हूँ माझी शेपूट का चोरलीस. मेरी पूछ क्यों चुराई गई. दुसरा प्रश्न मी त्याला अशा विचारेन मैं दूसरा पूछूं उसको ऐसा पूछूंगा आणि हजारो वर्षापूर्वीचा पण डीएनए चेक केला तर आम्ही कुणापासून जन्मलो हे लगेच आता सापडतं. हजारों साल का डीएनए यदि चेक करें कि तो किसके द्वारा हम जन्म हुए वो अभी मिलता है. आज पण सायंटिस्ट लोक माकडाचा डीएनए आणि मनुष्याचा डीएनए चेक करत आहेत आज भी साइंटिस्ट लोग बंदर का डीएनए और मनुष्य का डीएनए जांच रहे हैं. आणि त्यांच्या अपयशाविषयी खूप दुःख वाटतं. और उनके असफलता के बारे में बहुत दुख लगता आज है. पण माकडाचा डीएनए मनुष्याच्या डीएनए ला मॅच होत नाही. बंदर का डीएनए मनुष्य के डीएनए को मैच नहीं होता. का होत नाही. क्यों नहीं होता. माझा डीएनए मेरा डीएनए माझ्या स्वर्गीय पित्यामध्ये आहे. मेरे स्वर्गीय पिता से है. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि काही आंधळे सायंटिस्ट लोक असं म्हणतात और कुछ अंधे वैज्ञानिक ऐसा कहते आणि हैं. तुमच्या शिक्षणामध्ये तो विषय आला असेल. आपके शिक्षक आपके सुनने में वो विषय आया होगा. मी तर कधी काय वाचलेलं नाही मैंने कभी नहीं पढ़ा है आणि तिसरीच्या पुढे मी कधी शाळा क्योंकि शिकलो. तीसरी के आगे मैं कभी स्कूल में नहीं पण गया. कुणाकडनं तरी मी असं ऐकलं लेकिन किसी और के ओर से मैंने ऐसा सुना. आणि लेकरांना असं शिकवलं जातं बच्चों को ऐसा सिखाया जाता है आणि काहीतरी मोठा आवाज झाला कुछ तो भी बड़ा आवाज हुआ है आणि पृथ्वी तयार झाली. और पृथ्वी तब बनी हुई. ह्याचा अर्थ इसका अर्थ हे आंधळे सायंटिस्ट लोक ये अंधे वैज्ञानिक लोग अजून पण देवाच्या निर्मितीपासून पाठीमागे आहेत. अभी भी परमेश्वर के निर्मिती से पीछे है. आणि हे लोक काय म्हणतात और ये लोग क्या कहते आणि हैं. कसला तरी आवाज झाला आणि पृथ्वी तयार और झाली. कैसा तो आवाज हुआ और पृथ्वी रची गई. प्रभूला धन्यवाद प्रभु असो. को धन्यवाद हो. हे आंधळे सायंटिस्ट आवाजापर्यंत तरी पोहोचले ये अंधे वैज्ञानिक आवाज के ओर तक पहुंचे. आणि तुम्ही मला विचारा और आप मुझको पूछो आप मुझे पूछो पास्ट तुम्ही बायबल वाचता पास्टर आप बाइबल पढ़ते आम्हाला हो. सांगा तो आवाज कसला होता. हमें बताओ कि वो आवाज कैसा था. किस पवित्र शास्त्र सांगतं बाइबल बताती है देव बोलला. परमेश्वर ने कहा. तुमच्या काय डोक्यावर गेलं.
आणि पवित्र शास्त्र सांगतं और बाइबल ऐसा बताती है, आणि बायबल मध्ये पुष्कळ ठिकाणी देव बोलला आणि भूमिकंप झाला. और बाइबल में बहुत सी जगह पे लिखा है कि परमेश्वर ने बात की और भूकंप हुआ. आणि जसा देवानं बोलला और जैसे परमेश्वर ने बात की, आणि पवित्र शास्त्र सांगतं और बाइबल ऐसा बताती है स्तोत्र संहितामध्ये, भजन संहिता में, हे यहोवा हे यहोवा तुझा आवाज ऐकून हरणी गर्भ घालते. तेरा आवाज सुनकर हरणी अपने गर्भाशय को गिरा देती है. इतका ताकद तुझ्या आवाजामध्ये. और इतनी ताकत तेरे आवाज में है. आणि जसं उत्पत्तीमध्ये देव म्हणला पृथ्वी हो, और जैसे ही उत्पत्ति में परमेश्वर ने कहा कि आकाश हो, आणि एक मोठा देवाचा आवाज झाला और एक बड़ा परमेश्वर का आवाज हो आणि गया, सृष्टी निर्माण झालेली और आहे. सृष्टि तैयार हुई. सायंटिस्टना विचारायचं वैज्ञानिक को पूछो पृथ्वी कशी तयार झाली. पृथ्वी कैसी रची गई. एक मोठा आवाज झाला. एक बड़ा आवाज हुआ. आवाज कसला होता आवाज कैसा था तो आम्हाला माहित वो नाही. हमें पता नहीं. त्यांना सांगा, उनको बताओ. माझं बायबल सांगतं मेरा बाइबल बताता माझ्या है देवाच्या आवाजामध्ये मोठी ताकद मेरे आहे. परमेश्वर की आवाज में बड़ी सामर्थ है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि उत्पत्तीपासून और उत्पत्ति से आणि लेकर परमेश्वराचं अद्भुत सामर्थ्य आम्हाला दिसत आहे. परमेश्वर का अद्भुत सामर्थ्य हमें दिखाई देता आणि है. म्हणून और इसीलिए आणि मनुष्य काय माकडा मांजरापासून तयार झाला मनुष्य बंदर या बिल्ली से तैयार नहीं हुआ. आणि मनुष्य हे परमेश्वराची झेरॉक्स कॉपी और आहे. मनुष्य ये परमेश्वर की जेरोक्स कॉपी है. आणि कदापि मनुष्य सत्याला नाकारू और शकत. कभी भी इस सत्य को इनकार नहीं कर सकता. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मी गेल्या आठवड्यात तुम्हाला शिकवलं मैंने पिछले सप्ताह आपको सिखाया आणि परमेश्वर प्रार्थनेशिवाय रस्ता तयार परमेश्वर प्रार्थना के बिना मार्ग तैयार करत नाही. नहीं करता. देव परमेश्वर सर्व काय आम्हाला देणार आहे. सब कुछ हमें देने वाला त्याच्या है. योजनेमध्ये आहे. उसकी योजना में है. आणि आमचे आई वडील बाजारात आले हमारे माता पिता बाजार से आए आणि ह्या खूप चांगल्या स्टोरी आहेत ज्या आताच्या लेकरांना सांगताना त्यांना एन्जॉय वाटतंय. अभी के बच्चों को ये कहानियां बताओ तो उन्हें मजा लगती है. कारण ते आमच्यासारखे उचल पुचल केलेले नाहीत. क्योंकि वो हमारे समान उछले कूदे नहीं. आणि ज्यावेळेस आम्हाला कानोसा लागायचा जब हमें खबर होती थी मम्मी बाजारला गेली मम्मी बाजार गई आणि येऊपर्यंत आने तक, आणि आम्ही दुर्बीण लावून बस और हम दूरबीन लगा के बैठते आणि थे. जशी ती रस्त्यावर दिसायची और जैसी वो ये रास्ते पे दिखती थी पळत जाऊन सगळी पिशवी आहे. दौड़कर सारी थैली आणि ती आम्हाला मारायची. वो हमें मारती थी. तुझ्यासाठीच आणलंय तेरे लिए ही लाया हूँ. माहित असायचं. पता होता था माझ्यासाठी ती काय ना काय आणणार. मेरे लिए कुछ ना कुछ लाएगी. तरी पण घरात यायच्या अगोदर फिर भी घर में आने से पहले. आणि मी माझ्या लेकरांना स्टोऱ्या सांगताना त्यांना खूप एन्जॉय वाटतं. और मैं मेरे बच्चों को ये कहानियां बताता हूँ तो उनको बहुत मजा लगती है. कारण त्यांना काय ह्याचे मजा घ्यायला येत नाही. क्योंकि उनको ये मजा क्यों लेने के लिए नहीं आती. कारण आता सगळं त्यांच्या हातात आहे क्योंकि अभी सब कुछ उनके हाथ में आणि है. त्यांना उठू वाटत नाही, उनको उठने के लिए अच्छा नहीं उडी मार लगता वाटत नाही, और कूदने के लिए अच्छा लगता पळू नहीं, वाटत नाही. दौड़ने के लिए अच्छा नहीं लगता. आमच्या काळात मोबाईल नव्हता हमारे समय में मोबाइल नहीं था. आणि जर कुणासाठी करमणूक कोण असेल और किसी के लिए कोई मनोरंजन हो आणि आम्हीच आमच्या आई बापासाठी मोबाईल होतो तो हम ही हमारे माता पिताओं के लिए मोबाइल थे. आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप चांगली करमणूक होतो. और उनके लिए हम बहुत अच्छा मनोरंजन थे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और देवानं सगळं काय आमच्यासाठी ठेवलेलं आहे. परमेश्वर ने सब कुछ हमारे लिए रखा है. पण तो का देत नाही. लेकिन वो क्यों नहीं देता. आम्ही मागण्यासाठी रस्ता तयार करत नाही. हम मांगने के लिए मार्ग नहीं तैयार मी करते. तुम्हाला उत्पत्तीची स्टोरी का सांगितली. मैंने आपको उत्पत्ति की स्टोरी क्यों बताई. देवानं कितव्या दिवशी मनुष्य तयार केलेला आहे. परमेश्वर ने कौन से दिन कितने दिन मनुष्य को रचा. 6व्या दिवशी. कोण म्हटलं 7व्या दिवशी. 7व्या दिवशी 20वाचा दिवस आहे. 7वां दिन विश्राम का दिन है. आणि आज आम्ही त्या विश्राम दिवसामध्ये आलो. और आज उस विश्राम दिन में हम आए हैं. आणि 6व्या दिवशी देवानं काय तयार और केलं. 6वें दिन परमेश्वर ने क्या तैयार किया. मनुष्याला. मनुष्य को तैयार पहिल्या किया. दिवशी पहले दिन XYZ आकाश पृथ्वी. XYZ आकाश पृथ्वी. दुसऱ्या दिवशी दूसरे दिन चंद्र तारे. चंद्र सूरज और तारे. तिसऱ्या दिवशी तीसरे दिन फळ झाडे. फल देने वाले झाड़ पेड़. सगळं काय तयार केलं. सब कुछ तैयार किया. 6व्या दिवशी मनुष्याला तयार केलं. 6वें दिन मनुष्य को रचा. मनुष्याचा नंबर मनुष्य का नंबर 6व्या नंबर आला. 6 नंबर आया. म्हणजे झाडापेक्षा पण मनुष्य कमी आहे का. पेड़ों से भी मनुष्य कम है क्या. झाडाचा पहिला नंबर आला पेड़ का यदि पहला नंबर आया हो तर मनुष्याला 6वा नंबर दिला. तो मनुष्य को 6 नंबर दिया गया. आणि 5व्या 4थ्या नंबर मध्ये काहीतरी नदींचं आणि ह्याचं निर्मिती झालेली आहे. और 5वें और 4थे नंबर में कुछ रचा गया है. आणि समुद्राची पण निर्मिती झालेली आहे. और समुद्र की भी रचा गया. शेवटचा नंबर कोणाला दिलाय. आखिरी का नंबर किसे दिया गया. मनुष्याला दिलाय. मनुष्य को दिया गया. बायबल असे सांगतं बाइबल ऐसा बताती है ज्यावेळेस देवानं मनुष्य तयार केला जब परमेश्वर ने मनुष्य को तैयार किया तिथं असं लिहिलंय वहाँ पे ऐसा लिखा त्यानं है सर्वावर त्याला धनीपण दिलं.
दिलं. उसने सभी पर उसे अधिकार दिया. ह्याचा अर्थ इसका अर्थ की समुद्रावर अधिकार कुणाला दिला. समुद्र पर अधिकार परमेश्वर ने किसको दिया. मग समुद्र भारी का मनुष्य चांगला. तो समुद्र अच्छा या मनुष्य अच्छा. मनुष्य. पण तरी पण पहिला निर्मिती कसली आहे. फिर भी पहली किसे रचाया गया. समुद्राला. समुद्र को पहले आणि देव रचाया असं गया. म्हणाला. और परमेश्वर ने कहा आणि सगळ्या सरपटणाऱ्या आणि पृथ्वीवरच्या सगळ्या जीव जंतूवर अधिकार कर. और सारे रेंगने वाले और सारे जीव जंतुओं पर अधिकार कर. याचा अर्थ की जीव जंतू विशेष आहेत का मनुष्य. इसका अर्थ जीव जंतु विशेष है या मनुष्य. पण तरी पण मनुष्याला अगोदर तयार केलं का जीव जंतूला. फिर भी मनुष्य को पहले रचा गया या मनुष्य को. का. क्यों. देवाला माहित आहे. परमेश्वर को पता है ज्या मनुष्याला मी तयार करणार जिस आहे. मनुष्य को मैं रचने वाला हूँ. आणि खूप काळजीपूर्वक ऐका. और बहुत ध्यान से सुनो. ज्या मनुष्याला मी तयार करणार आहे. जिस मनुष्य को मैं तैयार करने वाला माझ्या हूँ. हृदयात ज्या मनुष्याला तयार करण्याची योजना आहे. मेरे हृदय में जिस मनुष्य को तैयार करने की योजनाएं आणि हैं. त्याला तयार करण्या अगोदर उसको तैयार करने से पहले मला माहित आहे मुझे पता है त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज उसे आहे. किस किस बातों की आवश्यकता म्हणून है. मी पहिला त्याच्या गरजा तयार करीन. इसलिए मैं उसकी आवश्यकताओं को तैयार करूंगा. नंतर मी मनुष्याला तयार करीन. बाद में मैं मनुष्य को तैयार आणि करूंगा. कोणीतरी मूर्ख धर्मगुरूनं परवा फेसबुकवर टाकलो. और किसी मूर्ख धर्म गुरु ने फेसबुक पर डाला आणि ख्रिश्चन लोकांचा देव असला कसला देव म्हणे. मसीह लोगों का परमेश्वर ऐसा कैसा परमेश्वर. आणि त्यानं पहिला सगळं तयार केलं पहले सब कुछ तैयार किया आणि नंतर प्रकाश तयार और केला. बाद में उजियाला तैयार किया. आणि बिगर प्रकाश सगळं कसं तयार करू शकतो. और बिना ज्योति के कैसे तैयार कर सकता है. त्याला बायबल माहित आहे. उसे बाइबल पता है. प्रकाशन नाही. प्रकाशन पता नहीं. प्रकाशन पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय मिळत नाही. प्रकाशन पवित्र आत्मा के भरे बगैर नहीं मिलता. जर तुम्ही ते वाचला असाल. और यदि आपने वो पढ़ा होगा पहिल्या वचनात पण प्रकाश आहे. पहले वचनों में भी ज्योति है प्रकाश है. आणि मला वाटतं तिसऱ्या चौथ्या वचनात पण प्रकाश आहे. और तीसरे और चौथे वचनों में भी प्रकाश है. आणि पहिल्या वचनात जो प्रकाश आहे और पहले वचन में जो प्रकाश है तो सूर्य पण नाही. वो सूरज नहीं. तो चंद्र पण नाही. वो चंद्र भी नहीं. बायबल सांगतं बाइबल बताती है नंतर सूर्य आणि चंद्र तयार केले देवाने. बाद में सूर्य और चंद्र तैयार रचे गए. पण बायबल सांगतं लेकिन बाइबल वैसा बताती पहिला है एक प्रकाश होता. पहला एक प्रकाश था. नंतर सूर्य आणि चंद्र प्रकाश देणारे बनवले. बाद में प्रकाश देने वाले ज्योति देने वाले सूर्य और चांद रचे गए. मग नंतर जे प्रकाश देणारे सूर्य आणि चंद्र बनवले. बाद में जो ज्योति देने वाले प्रकाश देने वाले सूर्य और चंद्र रचे गए. मग पहिल्या वचनामध्ये जो प्रकाश आहे तो कोण आहे. तो पहले वचनों में जो प्रकाश है वो कौन है. येशू असं म्हणाला यीशु ने मी कहा माझ्या पित्याबरोबर उत्पत्तीपासून आहे. मैं मेरे पिता के साथ उत्पत्ति से हूँ. येशू असं म्हणाला यीशु ने ऐसे कहा मी जगाचा प्रकाश मैं आहे. ही जगत का प्रकाश हूँ. सूर्य चंद्र आणि तयार करण्याच्या अगोदर जो प्रकाश आहे सूर्य चंद्र तैयार करने से पहले जो प्रकाश है तो प्रकाश कोण आहे. वो प्रकाश कौन है. आदि में वचन था. आदि में वचन था. आणि उत्पत्तीपासून वचन होतं. उत्पत्ति से लेकर वचन था. आणि वचनच देव होतं. और वचन ही परमेश्वर आणि था. वचन देवाबरोबर और होतं. वचन ही परमेश्वर के साथ था. आणि वचन प्रभू येशू आहे. और वचन प्रभु यीशु है. आणि प्रभू येशू जगाचा प्रकाश और आहे. प्रभु यीशु ही जगत की ज्योति है. आणि कोणीतरी भगवे कपडे घालून और कोई केसरी भगवे कपड़े डाल आणि के इतका मोठा पुचडा डोक्यावर और घालून इतना बड़ा जूड़ा सिर पे डाल के आणि एवढ्या काय अशा माळा घालून और इतने बड़े मालाएं पहन के आणि मूर्खासारखा तो प्रचार करायला और लागला. मूर्खों के समान वो आणि प्रचार तो कर म्हणतो मी रहा है. असल्या ग्रंथाला मी स्वीकारत नाही. मैं वो कहता है कि ऐसे ग्रंथों को मैं ग्रहण नहीं करता. की अंधारात सगळं काय तयार होऊ शकतंय का. अंधियारे में सब कुछ रचा जा सकता है आणि क्या. त्याला अंधारातल्याच गोष्टी का समजतात. और उसे अंधियारे की बातें क्यों समझ में आती त्याच्या है. जीवनात अजून प्रकाश क्योंकि नाही. उसके जीवन में अब तक प्रकाश नहीं. हालेलुया. हालेलुया. आणि आज दुपारी तुम्ही माझ्या बरोबर आहात का? आज दोपहर मेरे साथ हो. आणि देवानं पहिला काय तयार केलं. परमेश्वर ने पहला क्या रचा. सगळ्या मनुष्याच्या गरजा तयार केल्या. सभी मनुष्यों की आवश्यकता को आणि रचा. सगळ्या गरजा तयार और झाल्यानंतर सभी आवश्यकता रची जाने के मग बाद देवानं मनुष्याला तयार फिर केलं. परमेश्वर ने मनुष्य को तैयार आणि मग किया. देव म्हणाला, और फिर परमेश्वर हे ने सगळं कहा तुझ्यासाठी आहे. ये सब कुछ तेरे लिए है. तू ह्याच्यावर धनीपण कर. तू इस पर अधिकार कर. आणि म्हणून बायबल असं सांगतं और इसलिए बाइबल ऐसा कहती है तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आपको कौन सी चीजों की आवश्यकता है. हे तुमच्या स्वर्गीय पित्याला तुम्ही मागण्या अगोदरच ठाऊक आहे. आपके मांगने से पहले ही स्वर्गीय पिता को पता है. आणि मत्ती सुवर्तमान 6 अध्याय 34 वचन जर कुठं मॅच होतंय और मत्ती सुसमाचार 6 अध्याय 34 पद यदि कहा मैच होता हो. तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या पित्याला तुमच्या गरजा माहित आहे. आपके मांगने से पहले आपके स्वर्गीय पिता को आपकी आवश्यकता पता है. आणि ती कशी माहित आहे. और वो कैसी पता है. उत्पत्ती पहिला अध्याय वाचा. उत्पत्ति
का पहला अध्याय पढ़ लो, तिथं असं लिहिलेलं वहाँ पे आहे ऐसा लिखा 5 है। दिवस देवानं मनुष्याच्या गरजा तयार 5 केल्या दिन परमेश्वर ने मनुष्य की आवश्यकताओं को आणि रचा नंतर त्या गरजेला प्राप्त करण्यासाठी त्यानं मनुष्याला तयार और केलं उस गरजे को, उस आवश्यकता को प्राप्त करने के लिए परमेश्वर ने मनुष्य को आणि रचा। प्रभू तुझ्यासाठी समुद्र तयार करू और शकतो प्रभु तेरे लिए समुद्र तैयार कर सकता है, आणि मग 1-2,000 रुपये वाढवू शकत नाही तो का 2000 रुपए नहीं बढ़ा सकता, पगार मध्ये वाढवू शकत नाही पगार में नहीं बढ़ा आणि सकता। प्रभू तुझ्यासाठी सगळे जीव-जंतू तयार करू शकतो प्रभु तेरे लिए सारे जीव जंतु ये तैयार कर सकता है, प्रभू तुझ्यासाठी सगळे जीव-जंतू तयार करू शकतो प्रभु तेरे लिए सारे जीव जंतु ये तैयार कर सकता आणि है, तुझ्यासाठी गर्भाशयामध्ये एक लेकरू तयार करू तो शकत तेरे नाही लिए तेरे घर में एक संतान नहीं तैयार कर सकता, पण का होत नाही लेकिन क्यों नहीं आणि होते? देवाला जे काही तुम्हाला द्यायचं आहे और परमेश्वर को आपको जो कुछ देना आणि है, त्याच्यासाठी देव वाट बघत आहे की तुम्ही प्रार्थनेचा रस्ता तयार और करा उसके लिए परमेश्वर राह देख रहा है कि आप प्रार्थना का मार्ग तैयार करो। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द मी लॉर्ड। खूप आनंदित आहे और मैं बहुत ही आनंदित हूँ। काही लोकांविषयी मी असं ऐकायला और कुछ लोगों के बारे में मैं ऐसा सुन रहा हूँ, ते लोक गेल्या आठवड्यापासून प्रार्थना करतात वो लोग पिछले सप्ताह से लेकर प्रार्थना कर रहे हैं त्यांना माहित नाही ते काय करायला लागले और उनको पता नहीं वो क्या कर रहे हैं, आणि ते खूप पॉवरफुल काम करायला लागले और वो बहुत ही सामर्थ्यशाली काम कर रहे तुझ्या हैं। जीवनातलं एकच महत्वाचं काम और तेरे जीवन का एक ही महत्वपूर्ण काम है, बोला सगळी प्रार्थना बोलो सभी लोग प्रार्थना। आणि प्रार्थनेत जो वेळ तू घालवणार आहे प्रार्थना में जो समय तू बिताएगा आणि तेवढंच तुझ्या आयुष्यामध्ये तू प्राप्त करणार आहे वही उतना ही तू तेरे जीवन में प्राप्त करेगा, बाकी येऊन गेलेलं समजणार नाही बाकी आकर जाके आपको समझ में नहीं आणि प्रार्थना आएगा। करून जे काही तू प्राप्त और करशील प्रार्थना करके जो कुछ प्राप्त करेगा हेच टिकणार आहे वही बना रहेगा, आणि विदाउट प्रार्थनेच्या वेळेस माझ्याकडे काहीतरी येतं और बिना प्रार्थना के जो कुछ मेरे पास आता है आणि मला थोडंसं बरं वाटतं मुझे थोड़ा अच्छा लगता है, पण मला गॅरंटी असते लेकिन मुझे गारंटी होती जे है काय माझ्याकडे आलेलं आहे जो कुछ मेरे पास आया है ते टिकणार नाही वो बना नहीं रहेगा। का क्यों? ह्याच्यासाठी मी प्रार्थना केली नाही इसके लिए मैंने प्रार्थना ही नहीं आणि की। कुठलं तुमच्या हातामध्ये टिकल और कौन सा तेरे हाथ में बना जो रहेगा स्वर्गीय पित्याकडे तुम्ही मागून घ्या जो स्वर्गीय पिता की ओर से आप मांग लोगे। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। परमेश्वरने वायदा केला और परमेश्वर ने वायदा किया तू माग म्हणजे मी देईन तू मांग तो मैं तुझे दूंगा। शैतानानं कसा वायदा केला शैतान ने कौन सा वायदा माझ्या किया? समोर झुक म्हणजे मी तुला मेरे देईन सामने झुक जा तो मैं तुझे दूंगा। आणि दोघांमध्ये फरक काय आहे दोनों में भिन्नता क्या आणि माझा है? देव मागाय सांगतो मेरा परमेश्वर मांगने के लिए बताता शैतान है, नमन कराय सांगतो शैतान झुकने के लिए कहता आणि है। आणि मत्ते 4 अध्यायामध्ये असं म्हणलेलं आहे मत्ती 4 अध्याय में ऐसा लिखा है, शैतान असं म्हणाला शैतान ने ऐसा कहा, झुकून मला नमन करशील झुक कर मुझे दंडवत करे, सगळं मी तुला देऊन टाक सब कुछ मुझे तुझे दे शैतानासमोर दूंगा। झुकणं म्हणजे काय शैतान के सामने झुकना यानी क्या? चर्चला दांडी मारणं कल इस चर्च में नहीं आना। आणि शैतानासमोर झुकणं म्हणजे काय और शैतान के सामने झुकना यानी क्या? उपवास प्रार्थना न करणं उपवास और प्रार्थना नहीं करना। आणि शैतानासमोर झुकणं म्हणजे काय शैतान के सामने झुकना आणि यानी क्या? मला पुष्कळ काय मिळालं मुझे बहुत कुछ मिला है। माझा पहिला प्रश्न आहे मेरा पहला प्रश्न है कुणाकडून मिळालं किसकी ओर से मिला? 2 व्यक्ती देतात 2 व्यक्ति देते हैं, एक आज्ञा पालन करून त्याकडे मागितल्यावर देव देतो एक आज्ञा पालन करके मांगने से परमेश्वर देता है, आणि दुसरी गोष्ट देवाच्या आज्ञा नकारल्यामुळे त्याच्या समोर झुकलं जातं और परमेश्वर की आज्ञा का इनकार करके शैतान के सामने झुका आणि जाता मग है। शैतान काही सर्व काय देतो फिर शैतान सब कुछ दे देता आज है। दुपारी एक सत्य सांगतो आज दोपहर को एक सत्य बताता हूँ, आणि शैतानाचं देणं शैतान का देना हे तुमच्यासाठी खूप घातक होऊ और शकतं आपके लिए बहुत ही खतरा है। आणि मला अजून पण ती स्टोरी आठवते और मुझे अभी भी वो स्टोरी याद है। एक वर्षीपर होते एक आराधक था म्हणजे जसं ब्रदर अमोल माझ्या बरोबर और आहे जैसे ब्रदर अमोल मेरे साथ है आणि एका पास्टर बरोबर एक वर्षीपर होते और एक पास्टर के साथ एक आराधक था आणि जणू काय ते पास्टरचे उजवा हातच होते और जैसा वो पास्टर का दाहिना हाथ ही था, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पास्टर हर एक बरोबर हिस्सों में पास्टर के साथ। आणि पास्टर प्रार्थनेला गेले की ते पण प्रार्थना पास्टर प्रार्थना में जाए तो वो भी उनके साथ। इतका विश्वास त्याने संपादन केला होता पास्टरांचा उनका विश्वास उन्होंने इतना प्राप्त कर लिया था, इतका संपादन केला इतना होता विश्वास उनका प्राप्त कर लिया था। की पास्टर कुठे बाहेर जायचं म्हणले पास्टर यदि कहीं बाहर जाना हो, सगळं प्रार्थनेचं जबाबदारी त्यांच्यावर प्रार्थना द्यायची की सारी जवाबदारी उन पर देते थे आणि एक एक वेळेस त्यांना चर्च घ्यायला सांगायचं और एक एक बार उनको कलीसिया लेने के लिए आणि कहते इतक्या थे सामर्थ्याने तो व्यक्ती प्रचार और इतने करायचा सामर्थ के साथ वो व्यक्ति प्रचार करता आणि था चर्च असं म्हणायचं और कलीसिया ऐसा कहती थी, पास्टर तुमच्या अनुपस्थितीमध्ये पण तुमच्या पुढाऱ्यानं खूप चांगल्या प्रकारे चर्च चालवलेला आहे. पास्टर आप न होते हुए भी आपके अगुवे ने बहुत अच्छी रीति से कलीसिया आणि चलाई हाऊस ग्रुप घ्यायला त्यांना पाठवायचं और हाउस ग्रुप लेने के लिए उनको भेजते थे। एक दिवस त्यांच्या मनात असा एक दिन उनके मन में ऐसे आया, आणि मी थोडस बिझनेस करून मी देवाची सेवा करावी थोड़ा बिजनेस करके परमेश्वर की सेवकाई करूं। आणि त्यांच्या मनात असा आला उनके मन में ऐसा आया, ते पास्टरांचे जे लीडर होते त्यांच्या जो पास्टर के लीडर थे उनके मन में ऐसा आया। त्यांनी काय केलं उन्होंने क्या किया, एक ट्रॅव्हल्स घेतली एक बस घेतली एक ट्रैवल्स ली, बस ली ते म्हणाले पास्टर मी थोडस बिझनेस करून मी थोडस सेवकाय करावं और मैं बिजनेस करके सेवकाई करूं ऐसा मैं चाहता हूँ। आणि पास्टर म्हणले ठीक आहे पास्टर ने कहा अच्छा है, सर्व काही व्यवस्थित होतं सब कुछ अच्छा था, पण अनेक वेळेस विश्वासणाऱ्यांना
हो करा म्हणून सांगायची गरज लागते और कभी कभी विश्वासियों को कर लो ऐसा बताने की आवश्यकता आणि होती है। माहित असते की त्यांसाठी ते हानिकारक आहे पता होता है कि उनके लिए वो हानि है, पण ते एवढ्या उत्साहाने विचारायला लेकिन आलेले वो असतात, इतने उत्साह से पूछने के लिए आते हैं त्यांना निराश करू वाटत नाही तो उनको निराशा करना अच्छा नहीं लगता। ठीक आहे sister, करा तू. अच्छा है कर लो। माहित आहे पता है की ठेच खाऊन परत येणार आहे ये ठेज खाकर वापस आ जाएंगे। आणि त्याने एक ट्रॅव्हल्स घेतली उन्होंने एक ट्रैवल्स ली आणि असं झालं और ऐसा हुआ 4 महिन्यामध्ये 4 महीनों में एक ट्रॅव्हल्स मधून त्यांना दुसरी एक ट्रॅव्हल्स घेतली एक ट्रैवल्स के द्वारा दूसरी ट्रैवल्स ली आणि 2 ट्रॅव्हल्स झाले और 2 हो गए। 6 महिन्यामध्ये 6 महीनों में 2 ट्रॅव्हल्स मधून त्यांना अजून 2 ट्रॅव्हल्स घेतले 2 ट्रैवल्स में से और 2 ट्रैवल्स ली। आता 4 बसेस झाल्या अभी 4 बसेस हो एक गए। वर्षामध्ये एक साल त्यांना में 4 बसेसच्या द्वारे अजून 4 बसेस उभा केल्या 4 बस के द्वारा और 4 बस खड़े कर दी। आता 8 बसेस झाले अभी 8 बस हुए। आता थोड्या दिवसानं अभी थोड़े दिन में आता पास्टरने फोन केला पास्टर ने फोन ब्रदर किया, एका ठिकाणी हाऊस ग्रुप घ्यायला जायचंय भाई एक जगह पे हाउस ग्रुप लेने जाना है, पास्टर गाड़ी होने के कारण थोडस हाऊस ग्रुप मध्ये ऍडजस्ट करा मुझे थोड़ा एडजस्ट कर लो। मी उपवास प्रार्थनेला आणि चर्चला मात्र मी मैं काम करतो. कलीसिया में उपवास प्रार्थना में उपस्थित रहूंगा। आणि तो त्यानं हाऊस ग्रुप सोडला उसने हाउस ग्रुप छोड़ दिया, आणि तो उपवास प्रार्थनेला आणि चर्चला येऊ लागला उपवास और प्रार्थना और कलीसिया में आने लगा। 6 महिन्यानंतर 6 महीनों के बाद 8 बसेसच्या 12 बसेस झाल्या 8 बस के 12 बस हुए। एकदम श्रीमंत झाला बहुत धनवान हुआ आणि चर्चला तो फायनान्शियली सपोर्ट करू लागला और कलीसिया में वो पैसों के द्वारा सपोर्ट करने लगा। अचानक अचानक एक उपवास प्रार्थनेला तो दिसला नाही एक उपवास प्रार्थना में वो दिखाई नहीं दिया। पास्टरने फोन केला पास्टर ने फोन किया, ब्रदर भाई आज उपवास प्रार्थनेला आला नाही आज उपवास प्रार्थना के लिए नहीं आए। ते म्हणले उन्होंने कहा पास्टर पास्टर आता 12 ट्रॅव्हल झालेले आहेत अभी 12 ट्रैवल्स हो गई आणि है, मला थोडं ऍडजस्ट करा थोड़ा मुझे एडजस्ट कर आणि लो। मी संडे चर्चला येऊ शकेन मैं रविवार को चर्च आ सकता हूँ, पण मला उपवास प्रार्थनेस थोडं ऍडजस्ट करा लेकिन उपवास प्रार्थना में मुझे एडजस्ट कर लो। आणि 12 ट्रॅव्हलच्या 12 ट्रैवल्स के 24 ट्रॅव्हल झाल्या 24 ट्रैवल्स हुई, 24 बसेस झाल्या 24 बस हुई। एक संडेला पास्टर वर्शिप घेत एक होते रविवार को पास्टर आराधना ले रहे थे आणि त्यांना प्रार्थनेची गरज होती और उन्हें प्रार्थना की आवश्यकता आणि थी। प्रार्थना करायला ब्रदरांना अनाउन्सिंग केलं प्रार्थना करने के लिए ब्रदर को अनाउंसिंग किया। चर्च इकडे तिकडे बघू लागलं कलीसिया इधर उधर देखने आणि लगी। ब्रदर संडे चर्चला नाही ब्रदर संडे कलीसिया में भी संध्याकाळी नहीं। पास्टरने फोन केला शाम के समय पास्टर ने फोन किया आणि त्यांना मोबाईल बघितला और उन्होंने मोबाइल देखा, त्यांना कट केला उसने कट किया। परत दुसऱ्या दिवशी फोन केला फिर दूसरे दिन पास्टर ने फोन त्याने कट किया, केला। उसने कट किया। 6 महिन्यानंतर 6 महीनों के बाद आणि वर्शिप चालू होते आराधना चालू थी। आणि त्याच्या ठिकाणी प्रभूनं दुसऱ्याला उभा केलं उसकी जगह प्रभु ने दूसरों को खड़ा कर दिया आणि त्याच्या सारखाच आता तो दुसरा एक ब्रदर आहे तो पास्टर बरोबर विश्वासू झाला उसके समान ही दूसरा भाई है वो पास्टर के साथ विश्वास एक सत्य सांगतो एक सत्य बताता हूँ, आणि तुमची जागा तुम्ही सोडल्यावर ती रिकामी राहत नाही आपकी जगह छोड़ने के बाद वो खाली नहीं रहती। देवाला त्याच्या राज्याची काळजी आहे परमेश्वर को उसके राज्य की चिंता है। आणि असं झालं और ऐसा हुआ आणि त्याच्या ठिकाणी दुसरा ब्रदर होता उसके जगह पे दूसरा आणि ब्रदर तो था, सामर्थ्यानं वर्शिप घेत वो होता सामर्थ के साथ आराधना ले रहा था आणि एक वेगळ्या मोमेंट मध्ये पवित्र आत्मा चर्चला चालवत होता और एक अलग मूवमेंट में पवित्र आत्मा कलीसिया को चला रहा आणि था। अचानक असं झालं और अचानक ऐसे हुआ एक दाढी वाढलेला माणूस एक दाढ़ी बढ़ाए हुआ मनुष्य, सगळे कपडे मळकी झालेला माणूस सारी गंदे कपड़े हुए पहना हुआ मनुष्य आणि कुठं तरी कपडे फाटलेला और मनुष्य कहा का कपड़े फटे हुए आणि मनुष्य हळूच येऊन एका चर्च मध्ये एका कोपऱ्याच्या चेअर मध्ये बसला धीरे आकर कलीसिया के चर्च के चेयर के कोने में बैठ गया आणि चर्च सुटलं और कलीसिया छुट्टी। चर्च मध्ये एकमेकाला लोक प्रेज लॉर्ड देऊ लागले कलीसिया में लोग एक दूसरे को मिलने लगे। तो पण व्यक्ती उठला वो भी व्यक्ति उठा त्याची दाढी वाढली जिसकी होती दाढ़ी बढ़ गई थी, कपडे पूर्ण खराब झाले होते कपड़े पूरे गंदे हो आणि चुके थे काही ठिकाणी ते कपडे फाटले होते और कुछ जगह पे वो फटे भी थे आणि तोही उठून लोकांना भेटायला और लागला वो भी लोगों से मिलने पण लगा, कोणी त्याला हात मिळवना लेकिन कोई उससे मिलता नहीं था। पुष्कळांना असं वाटलं वो तो कैसा लगा हा बाहेरचा भिकारी आहे जो चर्च मध्ये येऊन ये बसलेला आहे. बाहर का भिखारी है कलीसिया में आकर बैठा आणि तो है खूप रडत होता और वो बहुत रो रहा आणि एका था कोपऱ्यापाशी जाऊन तो थांबला होता और एक कोने में वो रुका खड़ा होकर आणि होता शेवटला और आखिरी में पास्टर आणि त्याचे पुढारी काय लोकांना भेटायला आले पास्टर उसके अगले पास्टर को मिलने आए आणि सगळ्यांना पास्टर भेटत और होते सभी को पास्टर मिल रहे थे। सडनली अचानक तो व्यक्ती उस व्यक्ती ने त्याची दाढी वाढली होती जिसकी दाढ़ी बड़ी कपडे थी पूर्ण मळून गेले होते कपड़े पूरे गंदे हुए सगळं थे, काही क्षेत्रामध्ये कपडे फाटलेले होते कुछ हिस्सों में कपड़े फटे हुए आणि थे अगदी तो माणूस असा कितीतरी दिवस आंघोळ न केलेला असा दिसत होता और जैसा कि बहुत दिनों से उस व्यक्ति ने नहाया नहीं हो वैसा दिख रहा आणि था। त्या लोकांना भेटत पास्टर पुढे गेले और उस
लोगों को मिलते मिलते पास्टर आगे गए आणि अचानक तो पास्टरच्या समोर येऊन उभारला और अचानक वो पास्टर के आगे आकर खड़ा हुआ आणि तो रडू लागला और वो रोने लगा आणि पास्टर त्याच्याकडे बघू लागले और पास्टर उसकी ओर देखने लगे आणि हा कोण व्यक्ती आहे और ये कौन व्यक्ति है अशा परिस्थितीमध्ये चर्च मध्ये आले ऐसी परिस्थिति में कलीसिया में आणि आया है पास्टर त्याच्याकडे बघू लागले और पास्टर उसकी ओर देखने लगे हळू हळू धीरे 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 आणि पास्टरने आपले परत डोळे जरा असे व्यवस्थित करून और अच्छी रीति से अपने आंखें पास्टर ने की आणि त्याच्याकडे निरखून और पाहिलं उसके ओर ध्यान देकर देखा आणि पास्टरना समजलं और पास्टर को समझ में आया हा तोच व्यक्ती आहे ये वही व्यक्ति है जो ट्रॅव्हल्स मध्ये व्यस्त होता जो ट्रैवल्स में व्यस्त था आणि पास्टर त्याला मिठी मारली और पास्टर ने उन्हें उसे गले लगाया आणि तो पास्टरच्या गळ्याला पडला नाही और वो पास्टर के गले में नहीं आणि त्यानं लगा आपले गुडघे टेकले और उसने अपने घुटने आणि तो टेके पास्टरच्या पायाला मिठी मार म्हणाला पास्टर के पैरों को पकड़ कर वो आणि कहने पास्टर लगा, तुम्ही मला मिठी मारावी आता त्या योग्यतेचा मी राहिलो पास्टर आप नाही मुझे गले लगा इस योग्यता में मैं नहीं हूँ आणि त्याला पास्टरने उठून उभा केलं और पास्टर ने उसे उठकर खड़ा किया त्याला म्हटलं काय घडलं और उससे क्या कहा क्या हुआ आणि त्यानं असं और सांगितलं उसने ऐसे बताया आणि 4 बसेसचा ऍक्सिडेंट झाला 4 बसों का एक्सीडेंट हुआ आणि त्या बसेसवर इतक्या मोठ्या केसेस लागल्या और उस एक बस के और इतने बड़े बड़े केसेस ही लगे सत्य घटना आहे ये सच्ची घटना है आणि इतक्या मोठ्या मोठ्या केसेस लागल्या और इतने बड़े बड़े केसेस की लगे मला बाकीच्या बसेस विकून पण मला तो दंड भरता आला नाही बाकी के बसेस बेचकर भी उस दंड को मैं भर न सका आणि म्हणून मी माझं घर विकलं इसलिए मैंने मेरे घर को बेच दिया आणि मी माझा जागा विकली मैंने मेरी जगह बेची आणि माझी सगळी प्रॉपर्टी विकून मी तो दंड भरला और मेरी सारी संपत्ति बेचकर मैंने उस दंड को भर दिया आणि माझ्या जवळ आता खायला काय नसल्यामुळे और मेरे पास खाने के लिए कुछ न होने के आणि माझी कारण पत्नी मला सोडून गेली मेरी पत्नी मुझे छोड़ गई आणि माझे लेकर मला सोडून गेले मेरे बच्चे मुझे छोड़ गए आणि मी एकटाच राहिलेलो और मैं अकेला ही रह गया हूँ पास्टर पास्टर मी शैतानानं दिलेल्या ब्लेसिंगला ओळखू शकलो मैं नाही शैतान ने दी हुई आशीष को पहचान न सका मी शैतानानं दिलेल्या ब्लेसिंगला ओळखू शकलो शैतान ने नाही दी हुई आशीष को पहचान न आणि सका पास्टर त्याचे डोळे पुसले और पास्टर ने उसकी आंखें पोंछ ली आणि पास्टर म्हटले चल परत सुरुवात कर पास्टर ने कहा फिर से शुरू कर आणि परत पास्टर नवीन त्याला एका हाऊस ग्रुप मध्ये घेऊन गेले फिर से पास्टर एक नए हाउस ग्रुप में उसे ले आणि गए हाऊस ग्रुप मध्ये और गेल्यानंतर हाउस ग्रुप में जाने के आणि बाद पास्टरने नेहमीप्रमाणे त्याला वचन झाल्यावर प्रार्थना करायला दिली हमेशा की तरह से पास्टर ने वचन होने के बाद उसको प्रार्थना करने के आणि लिए दी इतक्या सामर्थ्यशाली प्रचार करणारा व्यक्ती और इतना सामर्थ्य प्रचार करने वाला आणि व्यक्ति तो उठून उभारला और वो उठकर खड़ा आणि 2 हुआ मिनिटं पास्टर डोळे बंदच होते और 2 मिनट तक आंखें बंद ही थी आणि कुणाला काय प्रार्थनेचा आवाज और आहे किसी को भी प्रार्थना का आवाज नहीं आणि सुनाई पास्टरने परत दिया डोळे उघडून त्याच्याकडे और बघितले पास्टर ने आंखें खोलकर उसकी ओर देखा आणि तो रडू लागला तो वो रोने लगा आणि तो पास्टरच्या कानात जाऊन असं म्हणाला पास्टर के कानों पर उसने ऐसा कहा पास्टर मी 2 मिनिटं खूप प्रयत्न केला पास्टर मैंने 2 मिनट तक बहुत प्रयास किया पण मला प्रार्थना जमेना लेकिन मुझे प्रार्थना भी नहीं आ मी रही विसरून गेलेलो आहे. मैं भूल गया हूँ आज दुपारी आज दोपहर काय तुम्ही माझ्या बरोबर आहात क्या आप मेरे साथ हो क्या का? तुझ्याकडे आहे तेरे पास है ते कुणाचं ब्लेसिंग आहे वो किसका आशीष है जितकं प्रार्थनेचं आहे जितना प्रार्थना का है तेच ब्लेसिंग आहे वही आशीषित है अन्यथा सगळं काही शैतानानं दिलेलं मायाजाल आहे शैतान ने दिया हुआ सारा जाल है सर वेळ जाण्या अगोदर उभार समय जाने से पहले खड़ा हो जा प्रार्थनेचा अभिषेक पकड प्रार्थना का अभिषेक पकड़ ले आणि तितकंच प्रभूकडून घे और उतना ही प्रभु की ओर से ले ले जितकं तू प्रार्थना करून प्राप्त करू शकतो जितना तू प्रार्थना करके प्राप्त कर सकता है आणि कदाबी शॉर्टकट मार्गाने जाऊ नको कभी भी छोटे रास्ते से न मत जा आणि कदाबी देवाला सोडून कुठला मार्ग स्वीकारू नकोस परमेश्वर को छोड़ के कौन सा भी मार्ग मत आणि अपग्रहण कदाबी कर। चर्च सोडून कुठलं काम करायला जाऊ नकोस कभी भी चर्च छोड़कर कौन सा काम करने के लिए मत जा आज दुपारी मला प्रार्थना जीवन हे पार्ट 2 कड तुम्हाला घेऊन जायचं होतं. आज दोपहर को प्रार्थना में जीवन इस दूसरे भाग की ओर ले जाना था पण मी तिथपर्यंत पोहोचू शकलो लेकिन नाही मैं वहां तक पहुंच नहीं सकता कारण माझ्या स्वर्गीय पित्याला क्योंकि मेरे स्वर्गीय पिता को तुम्हाला आज एवढं शिकवावं ह्याची गरज ठाऊक आहे आपको आज इतना ही सिखाई है आवश्यकता पता है विदाउट प्रचारचा बिना प्रचार के काय तुम्हाला जाणीव होत आहे का क्या आपको महसूस हो रहा है क्या प्रार्थना ही जीवन है प्रार्थना ही जीवन है आणि मी माझ्या लाईफ मध्ये और मैंने मेरे जीवन में पुष्कळ लोक मिळवली बहुत से लोगों को प्राप्त किया आणि 4 वर्षापूर्वी और 4 साल पहले ही आणि हजारो लोक मला जुळले हजारों लोग मुझे जुड़ गए आणि थे मला आश्चर्य वाटायचं और मुझे आश्चर्य होता मी था काय या लोकांसाठी प्रार्थना केली नाही मैंने इन लोगों के लिए प्रार्थना नहीं तरी की पण माझ्याकडे आले फिर भी मेरी ओर आए आणि पुष्कळाने येऊन मला काही
अर्पण दिलं, बहुतों ने आकर मुझे कुछ अर्पण दिया, मी काहीसाठी प्रार्थना केली नाही, मैंने कुछ इनके लिए प्रार्थना नहीं तरी पण की, मला मिळालं. फिर भी मुझे मिल गया. पण 4 वर्षापूर्वी मला समजलं, लेकिन 4 साल पहले मुझे समझ में जेवढे आया, पण विदाउट मी देवाकडे न मागता माझ्याकडे आले होते, जितने भी मैंने परमेश्वर किसे मांगे नहीं थे वो जो मेरे पास आए, आणि आज त्यातला एक पण माझ्या बरोबर नाही. आज उनमें से एक भी मेरे साथ नहीं है. आणि तुमच्यासाठी एक थँक्स गिव्हिंग देवाला. और आपके लिए एक धन्यवाद परमेश्वर को. आणि मी तुम्हाला प्रार्थनेनं जन्म दिलेला आहे. मैंने आपको प्रार्थना के द्वारा जन्म दिया. आणि मी गेल्या मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी मी टेस्ट केलं, पिछले 1-2 महीने पहले मैंने चक्कर जाना, आणि खरोखर मी डिलिव्हरी केलेली आहेत का? सचमुच मैंने ही इनको जन्म दिया है क्या? आणि थँक्यू सिस्टर नूतन. और धन्यवाद सिस्टर नूतन. आणि लेकरू माझा आहे हे बच्चा- आई बापाला प्रूफ करणं खूप सोपं आहे, और बच्चा मेरा है ये माता पिता को प्रूफ करना बहुत ही आसान है. पण मी माझ्या आई बापाचा आहे. लेकिन मैं मेरे माता पिता का हूँ, लेकराला प्रूफ करणं खूप अवघड आहे. ले बच्चों को प्रूफ करना बहुत आणि असंभव है. आणि ते लाजरस नूतन सिस्टर वैशालीनं हे सिद्ध केलेलं आहे. और ब्रदर लाजरस नूतन सिस्टर वैशाली और बाकी के लोगों ने ये सिद्ध करके दिया है. आणि तुम्हाला गॅरंटी नसेल, आपको गारंटी नहीं होंगी, पण आम्हाला गॅरंटी आहे. लेकिन हमें गारंटी आणि है. तुमच्याच पोटातून हम आलो. आपके ही पेट से जन्म ले आणि आई बापाला सिद्ध करणं खूप सोपं आहे. और माता पिता को सिद्ध करना बहुत ही आसान है. हे माझे लेकरं आहेत म्हणून, ये मेरे बच्चे हैं पण करके. लेकरांना सिद्ध करणं खूप अवघड आहे की हे माझे आई बाप आहे. लेकिन बच्चों को सिद्ध करना ये बहुत ही मुश्किल है कि ये मेरे माता पिता आणि हैं. थँक्यू सिस्टर दीपा. और धन्यवाद सिस्टर दीपा. आणि तुम्ही प्रूफ केलेला आहे और आपने प्रूफ कर दिया. की आत्मिक डीएनए माझा तुमच्यामध्ये आहे. और मेरा आपका आपके भीतर मेरा ही आत्मिक डीएनए है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड. घालवून पण का तुटले नाही, और तोडून पण का तुटले नाही, तोड़कर भी नहीं टूटे. का? क्यों? मी त्यांना प्रार्थनेने मिळवलेला आहे. मैंने उनको प्रार्थना से प्राप्त आणि किया. ज्यांना मी प्रार्थनेने मिळवलं और नाही जिनको मैंने प्रार्थना के द्वारा प्राप्त नहीं आणि किया खूप सांभाळायचा प्रयत्न और केला बहुत ही संभालने का प्रयास आणि किया जाऊ नका म्हणून ओढून धरलं, और मत जा करके खींच लिया, तरी पण गेले. फिर भी चले गए. का? क्यों? बिगर प्रार्थनेस तुम्हाला मिळाल, बिना प्रार्थना के आपको प्राप्त होगा, पण ते तुमच्यापाशी टिकून राहणार लेकिन नाही. वो आपके पास बना नहीं रहेगा. आणि मी तर असं म्हणतो मैं तो ऐसा कहता हूँ, की जे प्रार्थनेने मिळालं नाही जो प्रार्थना के द्वारा नहीं प्राप्त हुआ जाऊ दे, जाने दो. पण दुसरं नुकसान काय माहिती लेकिन दूसरा नुकसान क्या है? जे विदाउट प्रार्थनेने मिळतं जो बिना प्रार्थना से प्राप्त होता ते है जाताना कसं जातं वो माहितीये का? जाते समय कैसे जाता है? तुमचं बाकीचं नुकसान करून पण जातं. आपका बाकी का नुकसान हानि करके जाता आणि है. जे प्रार्थनेने मिळालं आहे ते पण तुमचं नुकसान करून जातं. लेकिन जो प्रार्थना से मिला हुआ है वो भी आपके नुकसान करते आज जाता दुपारी है. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? आज दोपहर मेरे साथ हो क्या? आणि तुमच्याकडे तेवढंच असू दे आपके पास उतना ही रहने दो जितनं जेवढं तुम्ही प्रार्थनेने प्राप्त केलेलं आहे. जितना आपने प्रार्थना के द्वारा प्राप्त आणि किया है, आणि जेवढं तुम्हाला विदाउट प्रार्थनेचं मिळालेलं आहे जितना आपको बिना प्रार्थना के मिला आणि त्याच्यावर भिस्त ठेवू नका. उस पर भरोसा मत रखो. एक प्रार्थनेचा रस्ता तयार एक करा प्रार्थना का मार्ग तयार करो आणि प्रभूला सांगा. और प्रभु को बताओ. तुम्हाला माहिती आहे का, आपको पता है एक दिवस आपल्याला गॅरंटी होती एक एक बार हमें गारंटी होती ही थी गोष्ट मला मिळणार आहे. ये बात मुझे मिलेगी. तरी पण काय करा, फिर भी क्या ती करो? मिळण्या अगोदर प्रार्थना करून प्रभूकडून परत एकदा मागा. वो मिलने से पहले प्रभु की ओर से फिर से एक बार मांग लो. का? क्यों? ती येत असताना वो आते समय तिच्यावर प्रार्थनेचा शिक्का पडू दे. उसके ऊपर प्रार्थना का सिक्का होने दो. ह्याचा अर्थ काय होईल? इसका अर्थ क्या होगा? ते येईल वो आएगा पण जाणार नाही, लेकिन नहीं जाएगा, कारण ते प्रार्थनेनं प्राप्त क्योंकि केलं. वो प्रार्थना के द्वारा प्राप्त किया है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 2021 2021 पवित्र आत्मा तुला गप्प बसू देऊ नये. पवित्र आत्मा तुझे चुप नहीं बैठने देगा. 2021 आणि 2021 पवित्र आत्मा तुला पहाटे झोपू देऊ नये. पवित्र आत्मा तुझे सवेरे सोने न आणि दे. 2021 2021 आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला पवित्र आत्मा तुला नाईट प्रार्थनेला जायला बेचैन करो. पवित्र आत्मा नाइट प्रार्थना जाने के लिए तुझे बेचैन करे. आणि मी तर अशी प्रार्थना और करतो, मैं तो ऐसी प्रार्थना प्रभू करता हूँ, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभु हर एक हिस्सों में पवित्र आत्मा तुला प्रार्थना करा शिकवो. पवित्र आत्मा तुझे प्रार्थना करने के लिए आणि सिखाए. आज दुपारी तो अभिषेक तू प्राप्त करून घे. और आज दोपहर को उस अभिषेक को प्राप्त आणि कर. आज प्रभूला असा कमिटमेंट और कर आज प्रभु से ऐसा वायदा आणि कर, जे पण काय मी तुझ्याकडे न मागता मला मिळाल जो कुछ तेरे पास से न मांगते हो मुझे मिलेगा. मला ते नको प्रभू, मुझे वो नहीं चाहिए कारण प्रभु, मला माहिती आहे क्योंकि मुझे पता है ते टिकणार नाही. वो बना नहीं आज रहेगा. दुपारी माझ्याबरोबर आहात का? आज दोपहर मेरे साथ हो या क्या? प्रार्थनेचा अभिषेक आइए मागूया. प्रार्थना का अभिषेक या आपल्या मांगेंगे. जागेवर उठून उभे राहूया. आइए अपनी जगह पे खड़े हो जाएंगे. सदाना मारा बाना मारी कदाना मासा बाला बारा बाना मारी के तेरे बेरे बांधना ना शिवरे ना बेरे ना बेरे बेरे ना बेरे
बिरे 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 आणि आज दुपारी माझ्या हृदयातून हीच प्रार्थना येत आहे और मेरे हृदय से यही प्रार्थना आ रही आणि है ऑनलाईन बघणाऱ्या लोकांसाठी माझ्या हृदयातून हीच प्रार्थना और येत आहे. ऑनलाइन देखने वाले लोगों के लिए मेरे हृदय से यही प्रार्थना आ आणि रही है तुमच्याकडे जे पण काय असावं आपके पास जो कुछ रहे आणि ते प्रार्थनेच्या द्वारे असावं वो प्रार्थना के द्वारा रहे आणि ते ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करून प्राप्त जब करता आप प्रार्थना करके प्राप्त करते हो आणि स्वर्गामधून त्याला शिक्का मारून ते तुमच्याकडे पाठवलं जातं स्वर्ग से सिक्का मार के आपके पास भेजा जाता आणि है तुमच्याशिवाय ते कोणी उघडू शकत और नाही आपके सिवाय कोई खोल नहीं आणि सकता तुमच्याशिवाय त्याला दुसरं कोणी प्राप्त करू और शकत नाही आपके सिवाय कोई उसे प्राप्त नहीं कर आणि तुमच्या सकता हातातून ते कोणी हिसकावून घेऊ और शकत नाही आपके वो हाथ से कोई छीन नहीं सकता आणि का तुमची लेकरं तुमच्या जवळ राहत नाही और क्यों आपके बच्चे आपके पास नहीं रहते आणि ह्याचे कारण एकच आहे और इसका कारण एक ही आणि है ते विदाउट प्रार्थनेचे आहे और वो बिना आणि प्रार्थना आपल्या के प्रत्येक लेकरासाठी प्रार्थना वो करा अपने हर एक बच्चे के लिए आणि प्रार्थना आपल्या करो प्रत्येक माता पितासाठी प्रार्थना और करा अपने हर एक माता पिता के लिए प्रार्थना करो कारण ते बिगर प्रार्थनेचे असते क्योंकि वो बिगर प्रार्थना आणि के म्हणून ते होंगे तुमच्यापासून लांब आहे इसलिए वो आपके से आज दूर प्रार्थनेचा है शिक्का त्याच्यावर मारूया आज प्रार्थना का सिक्का उन पर आणि ज्यांच्या मारेंगे स्त्रियांच्या पतीचं तारण झालं नाही और- त्यांच्यावर प्रार्थनेचा शिक्का और मारा जिनके महिलाओं के पति के उद्धार नहीं हुए उन पर प्रार्थना का सिक्का मार दो आणि ज्यांच्या पुरुषांच्या पत्नीचं तारण झालं नाही तिच्यावर प्रार्थनेचा शिक्का मारा और जो पुरुष है अपने महिलाओं पर जिनका उद्धार नहीं है उन पर प्रार्थना का सिक्का आणि मारो कोणीतरी अन्य भाषामध्ये और बोलेल. कोई अन्य भाषा में बात आणि करो कोणीतरी अन्य भाषामध्ये और बोलेल. कोई अन्य भाषा में बात आणि करो बायबल असं सांगतं और बाइबल ऐसा बताती है प्रार्थना हा एक अभिषेक आहे प्रार्थना हा एक अभिषेक आहे प्रार्थना ये एक अभिषेक है आणि तो अभिषेक प्राप्त करून और घेतल्याशिवाय वो अभिषेक प्राप्त करे बगैर आणि तू प्रार्थना करू तू शकत नाही. प्रार्थना नहीं कर सकता आज दुपारी आज दोपहर प्रभूला प्रार्थनेचा अभिषेक प्रभु माग. को प्रार्थना का अभिषेक प्रभूला मांग प्रार्थनेचा अभिषेक माग. प्रभु को प्रार्थना का अभिषेक प्रभूला प्रार्थनेचा मांग अभिषेक माग. प्रभु को प्रार्थना का अभिषेक मांग मुख उघड मुख उघड अपने मुंह को खोल देवाला माग परमेश्वर से मांग प्रभु प्रार्थना का अभिषेक दे प्रभू तेवढंच मला दे प्रभु उतना ही मुझे दे जे मी तुझ्याकडे प्रार्थनेनं मागे जो मैं तुझसे प्रार्थना से आणि मांगूंगा आज दुपारी माझी हीच तळमळ और आहे आज मेरे दोपहर की यही तड़प है आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट देवाकडून मागून और घ्यावी. आज परमेश्वर से हर एक बात मांगो आणि तुमच्याकडे जे पण काय असेल ते प्रार्थनेचं असावं आपके पास जो कुछ रहे प्रार्थना से रहे शदाना मारा बाना मारे के दने मेरे बने मेरे बने दिल की गहराई से स्तुति करूं आराधना करूं तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं दिल की गहराई से स्तुति करूं आराधना करूं तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं हे प्रभु यीशु कितना अच्छा है तू हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू प्रार्थना मैं तुझसे करूं हे मेरे प्यारे मसीहा प्रार्थना मैं तुझसे करूं हे मेरे प्यारे मसीहा मेरा ये जीवन तेरे काम आए मेरा ये जीवन तेरे काम आए यही है मेरी तमन्ना यही है मेरी तमन्ना रबा लबा रका ताला रबा शका ताला रगा नामारे आज प्रभू एकच तळमळ आहे आज प्रभु एक ही तड़प आणि है तुझे लोक हे प्रार्थना करणारे और बनवते तेरे लोग ये प्रार्थना करने वाले बन आणि जाए मिरजला जिंकण्यासाठी प्रभू 4 प्रार्थना पुरेशा नाही नीरज को जीतने के लिए 4 प्रार्थनाएं काफी आणि नहीं मला प्रभू 1000 लोक पाहिजेत और प्रभु मुझे 1000 लोग प्रार्थना करने जे वाले फक्त तुझ्यासाठी चाहिए जगणारे असतात जो केवल तेरे लिए जिएंगे जे फक्त तुझ्याकडून मागणारे और असतात केवल तेरे ओर से मांगेंगे
जो सबसे निराला, देखूं मैं उसको हर पल, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, देखूं मैं उसको हर पल, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु कितना अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ए मेरे प्यारे मसीहा। Come on, church. प्रार्थना मैं तुझसे करूं, ए मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ऐ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ऐ मेरे प्यारे मसीहा। आणि तू एक प्रार्थना योद्धा आहेस, आणि तुझ्या प्रार्थनेला चोरायचा प्रयास हा 5 वर्षापासून सुरू आहे. काय तू तुझ्या प्रार्थनामय अभिषेकाला समजून घेतोस काय? आणि देवाला विचार, मला माझं युद्ध कशा प्रकारे लढावं लागेल प्रभू. आणि ती गोष्ट देवाला सांग, मला कधी देऊ नकोस प्रभू जी मी प्रार्थना करून मागितली नाही. आणि माझ्या जीवनात थोडका असो प्रभू, आणि ते प्रार्थनेचं असो. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन आणि बायबल असं सांगतं, आणि तुम्ही पुष्कळ आणलं, पुष्कळ पेरलं, पण तुमच्या हाताला थोडंच लागलं. का? हक्काच्या पुस्तकमध्ये असं लिहिलंय, तुम्ही ते भोग पडलेल्या पिशवीमध्ये टाकता. आणि जे प्रार्थना विना मिळतं ते भोग पडलेल्या पिशवीमध्ये टाकलं जातं, आणि ते कधीच टिकत नाही. आणि म्हणून गेल्या वर्षाच्या 7व्या महिन्यापासून तू सुरुवात केलेली आहेस, आणि ह्या 15 दिवसामध्ये तुझी सुरुवात कुठेतरी मी थांबल्यासारखे बघत आहे. आणि तुझ्याकडे जे पण असो, थोडका असो, पण ते प्रार्थनेचं असो, कारण प्रार्थनेचं फळ हे टिकणार आहे. बाकी सर्व काही असून नसल्यासारखं आहे. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. आणि आज घरी जाऊन दानिएलाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 3 आणि 4 वचन वाच. तिथं असं लिहिलंय, आणि दानिएल प्रार्थना करत असताना तो पश्चाताप करू लागला. आणि 3 टाइम प्रार्थना करणारा दानिएल आणि पवित्र जीवन जगणारा दानिएल, तरी पण तो पापे कबूल करू लागला. आणि तुझी प्रार्थना ही प्रभूसाठी एक युद्धासारखी आहे, पण तरी पण तुझ्या प्रार्थनेमध्ये पवित्रता असू दे. आणि प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये त्याला स्थान देऊ नकोस, कारण तुझ्या प्रार्थनेसाठी अनेक वेळेस ते अडखळण झालेले आहेत. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं,
तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। ला 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 आणि प्रभू हे सांगत आहे और प्रभु यही बता रहा है, आणि तुझ्या प्रार्थनेमुळे तुझं स्थान जाओ, और तेरे प्रार्थना से तेरा स्थान जाए, पण तुझ्या स्थानामुळे तुझी प्रार्थना कधी न जाओ, लेकिन तेरे स्थान के कारण तेरी प्रार्थना कभी न जाए। आणि तुझ्या प्रार्थनेच्या कारणास्तव तुझं स्थान जाओ, प्रार्थना के कारण के द्वारा तेरा स्थान चला जाए, पण तुझ्या स्थानाच्या कारणासाठी कदापि प्रार्थना न जाओ, लेकिन तेरे स्थान के कारण प्रार्थना कभी न जाए। आणि कदाचित तुझ्या प्रार्थनेमुळे तुझा आशीर्वाद निघून जाओ, कदाचित प्रार्थना के द्वारा तेरा आशीष निकल जाए, पण तुझ्या आशीर्वादासाठी तुझी प्रार्थना कधी न निघून जाओ। लेकिन तेरे आशीष के लिए तेरी प्रार्थना कभी न निकल जाए। ला 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 ला। आज दुपारी कोणी असा अभिषेक पकडत आहे का? ऐसा अभिषेक कोई पकड़ रहा है क्या? आज दुपारी असा कोणी अभिषेक पकडत आहे आज का? दोपहर को ऐसा अभिषेक कोई पकड़ रहा मला है काही क्या? नको प्रभू, मुझे कुछ नहीं चाहिए, मला तुझ्या चरणाजवळ जागा पाहिजे, मुझे तेरे चरणों में जगह आणि चाहिए, मला तुझ्या पायाजवळ जागा मुझे पाहिजे, तेरे पैरों के पास जगह आणि चाहिए, मला तुझ्या पायाजवळ जागा और पाहिजे। मुझे तेरे पैरों के पास जगह आणि बायबल असं चाहिए। सांगतं, और बाइबल ऐसा आणि बताती दोन है, बहिणी होत्या, दो बहनों थी, एकीचं बहनें नाव थी। होतं मार्था, एक का नाम था मार्था, आणि एकीचं नाव होतं मरिया, और इस एक का नाम था मरियम, आणि मार्थाकडे पुष्कळ काय होतं, और मार्था के पास बहुत कुछ आणि था, प्रभूसाठी करण्यासाठी मार्थाकडे पुष्कळ होतं, प्रभु के लिए करने के लिए मार्था के पास बहुत कुछ पण था, मरिया लॉस होती, लेकिन मरिया हानि में थी, आणि मरिया लॉस होती, मरियम हानि में थी, आणि मरियाकडे काही नव्हतं, और मरियम के पास कुछ नहीं था, आणि कदाचित प्रार्थनेमुळे मरियानं पुष्कळ काय गमावलं असं, और शायद प्रार्थना के द्वारा मरियम ने बहुत कुछ खोया आणि होगा, विदाउट प्रार्थनेच्या द्वारे मार्थेनं पुष्कळ मिळवलं असं, और बिना प्रार्थना के द्वारा मार्था ने सब कुछ प्राप्त आणि किया प्रभूला होगा, देण्यासाठी मार्थेकडे पुष्कळ और आहे, प्रभु को देने के लिए मार्था के पास बहुत पण है, मरियाला प्रभूकडे देण्यासाठी काहीच नाही, लेकिन मरियम के पास कुछ नहीं है, आणि मरियानं सगळं काय गमावलेलं और आहे, मरियम ने सब कुछ खो दिया आणि है, कशासाठी ते गमावलेलं और आहे, किस लिए खो दिया है, आणि प्रभूच्या चरणाजवळ बसण्यासाठी ते गमावलेलं आहे, और प्रभु के चरणों में बैठने के लिए खो दिया है। आणि बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा बताती आणि है, सगळं काय असून पण मार्था गोंधळलेली आहे, सब कुछ होकर भी मरियम मार्था चिंतित आणि है, हे खूप मोठं प्रोफेसी वचन आहे, और ये बहुत बड़ा भविष्यवाणी का आणि हे वचन कुणाला है, तरी आज दुपारी जागा करत आहे, और किसी को आज जगा रहा है, आणि मार्थेकडे पुष्कळ असून पण मार्था गोंधळलेली आहे, मार्था के पास बहुत होकर भी मार्था बेचैनी में है, आणि मार्था खूपच धगधगी झालेली और आहे, मार्था बहुत ही चिंताक्रांत आणि है, मार्थेकडे सगळं असून पण मार्था गोंधळलेली और आहे, मार्था के पास सब कुछ होकर भी मार्था बेचैनी में आणि तो है, अध्याय आम्हाला काय शिकवतो, और वो अध्याय हमें क्या आणि सिखाता बिगर है, प्रार्थनेचं तुझ्याकडे सर्व काय असेल, बिना प्रार्थना के द्वारा सब कुछ तेरे पास पण होगा, तरी पण तू चिंतेत असशील, फिर भी तू चिंता में आणि तरी होगी, पण तू धगधगी असशील, फिर भी तू बेचैनी पण में मरियासाठी होगी, प्रभूला धन्यवाद देतो, लेकिन मरियम के लिए प्रभु को आणि धन्यवाद, त्याच्याजवळ काहीच नाही आहे, उसके पास कुछ नहीं लॉस है, झालेली मरिया हानि में हो चुकी तरी मरियम, पण प्रभूचं पाय पकडलेली फिर आहे, भी प्रभु के पैर पकड़े आणि हैं, प्रभूच्या सानिध्यामध्ये हलत नाही, प्रभु के उपस्थिति से हिलती आणि नहीं, प्रभूने तिच्याविषयी साक्ष दिलेली और आहे, प्रभु ने उसके बारे में गवाही दी, आणि जो वाटा मरियानं पकडलेला आहे, जो हिस्सा मरियम ने पकड़ा, आणि तो कुणाच्यानं पण काढून घेऊन जाणार वो नाही, कोई भी उससे निकाल नहीं आणि सकता, जे काय तुम्ही प्रार्थनेने मिळवाल, जो कुछ आप प्रार्थना से आणि प्राप्त करो, कोणीच ते काढून घेऊ शकत कोई नाही। भी निकाल नहीं सकता। ला 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 आणि पुष्कळ वेळेस मी बघतो बहुत बार मैं देखता
देखता आणि हूँ पुरुष लोकांचं प्रार्थना लाईफ खूप कमी आहे. पुरुषों की प्रार्थना में जीवन आज बहुत एक कम सत्य आहे है. का? आज एक सत्य को आणि सुन तुम्ही लो. तुमच्या कुटुंबाचं मूळ आहात आप अपने परिवार का नींव हो. आणि झाड पूर्ण मुळावर निर्भर असतं. पेड़ पूरा नींव में निर्भर होता है. आणि बायबल असं सांगतं, और बाइबल ऐसा जे बताती है झाड पाण्याच्या ओघाजवळ लावलेलं आहे जो पेड़ पानी के पास लगा है आणि ते आपल्या हंगामी फळ देतं. वो अपने ऋतु में फल देता आणि है. यिर्मयाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये असं और लिहिलेलं आहे. यिर्मयाह की 3 अध्याय में ऐसा लिखा गया. आणि ते झाड और वही फल ज्याची मुळं पाण्याशी जुळून आहे तेच झाड आशीर्वादित आहे. और वही पेड़ जिसकी नींव पानी से जुड़ी हुई है वही पेड़ फल देगा. आणि पुरुष लोकांनी आज सत्य ऐकावं. और पुरुष लोग आज सत्य सुन लो. आणि तुम्ही तुमच्या परिवाराचं मूळ आहात. आप अपने परिवार का नींव आणि हो. जर प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही देवाला जुळला नाही, और प्रार्थना के द्वारा यदि आप परमेश्वर से जुड़े आज नहीं, एक दुःखित भविष्यवाणी तुम्हाला ऐकावी लागेल. आज एक दुख की भविष्यवाणी आपको आणि सुननी तुमच्या पड़ेगी. झाडासाठी तुम्ही नुकसानदायक असाल. और आपके पेड़ के लिए आप हानि ठहरोगे. तुमच्या झाडासाठी तुम्ही नुकसानाचं कारण व्हाल. और आपके पेड़ के लिए आप नुकसान के आणि कारण तुमच्या होंगे. लेकरांचं नुकसानाचं कारण तुम्ही असाल. आपके बच्चों के नुकसान का कारण आणि आप तुमच्या होंगे. पत्नीच्या नुकसानाचं कारण तुम्ही असाल. आपके पत्नी का नुकसान का कारण आप आणि होंगे. तुमच्या घरामधल्या अशांतीचं कारण तुम्ही असाल. आपके घर के अशांति का कारण आप होंगे. आणि देव तुमच्याकडे अपेक्षा करतो. और परमेश्वर आपसे आस करता है. आणि देवानं त्या शमरुनी स्त्रीला असं विचारलं, उस सामरी स्त्री से प्रभु ने ऐसे पूछा, आणि तुझा पती कुठं आहे? तेरा पति कहाँ आणि है? का तो माझ्या चरणाजवळ येत और नाही? क्यों वो मेरे चरणों पे आणि नहीं का तो आता? माझ्याकडे मागत और नाही? क्यों वो मुझसे नहीं स्तोत्र मांगता? संहिता 128 मध्ये असं लिहिलेलं आहे. वचन संहिता 128 में ऐसा लिखा आणि है, जो ये पुरुष यहोवाला भितो, जो पुरुष यहोवा से डरता आणि जो है, पुरुष यहोवाकडे प्रार्थना और करतो, जो पुरुष यहोवा की ओर जो प्रार्थना पुरुष करता देवाला है, आरोळी मारतो, जो पुरुष यहोवा को जो पुकारता पुरुष है, देवासाठी पापापासून स्वतःला वेगळं करतो. जो पुरुष परमेश्वर के लिए पाप से खुद को पाप से अलग करता स्तोत्र है. 128 मध्ये असं लिहिलं आहे, भजन संहिता 128 में लिखा त्याची है, पत्नी सफल द्राक्षाला ते सारखी उसकी पत्नी सफल दाखरस के आणि समान त्याची लेकरं जैतुनाच्या झाडासारखी. और उसके बच्चे जैतून के पेड़ के आणि आज समान. पुरुष लोकांसाठी प्रार्थना करतो और प्रभू. आज पुरुष लोगों के लिए प्रार्थना आणि करता आज हूँ. देवाची वाणी त्यांच्या कानापर्यंत आज पडू दे. परमेश्वर की वाणी आवाज उनके कानों तक आणि पहुंचे. आज प्रार्थनेचा अभिषेक प्रभू ते लेकरं पकडू दे. प्रार्थना का अभिषेक वो बच्चे पकड़े पाए आणि येशूच्या नावामध्ये यीशु के नाम आणि से. त्याचं कठीण अंतःकरण उनका जे कठिन फक्त हृदय जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धावतं केवल प्रभू, संसार की बातें प्राप्त करने आज के लिए येशूच्या लगता है. नावामध्ये थोडून नष्ट करतो आज प्रभू. यीशु के नाम से तोड़कर नष्ट प्रत्येक करता पुरुष हूँ. प्रार्थनेचा अभिषेक हर पकडो. एक पुरुष प्रार्थना का अभिषेक पकड़े. प्रत्येक पुरुष प्रार्थनेचा अभिषेक हर पकडो एक प्रभू. पुरुष प्रार्थना का अभिषेक पकड़े. प्रत्येक पुरुष आपल्या परिवारासाठी प्रार्थना करणारा हर एक बनो. पुरुष अपने परिवार के लिए प्रार्थना आणि करने वाला प्रत्येक बने. पुरुष या मंडळीसाठी प्रार्थना करणारा हर बनो. एक पुरुष अब ये कलीसिया के लिए प्रार्थना आणि करने वाला प्रत्येक बने. पुरुष चर्चसाठी समोर येणारा बनो. और हर एक पुरुष कलीसिया के लिए आगे आने वाला बने. ला 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 ला. थैंक यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. थैंक यू जीसस. प्रभु आज एक ही दुआ तुझसे करते हैं कि एलिया के समान तकलीफें देने तक प्रार्थना करने वाले बन जाएं. जब तक प्रार्थना का उत्तर नहीं मिलता तब तक प्रार्थना करने वाले बने. प्रभु सभी चीज़ें हम अपने बुद्धि से, अपने ज्ञान से, अपने ताकत से प्राप्त न करें तो केवल प्रभु प्रार्थना के द्वारा जो कुछ हमें चाहिए वो प्राप्त करे. ऐसा तू हमें अभिषेक से भर दे राजा. हर एक चीज़ों के लिए प्रार्थना 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 ये हमारा जीवन होने दे. हमारा जीवन ही प्रार्थना होने दे राजा. आज से प्रभु जिनके जीवन में जो प्रार्थना रुकी थी उस प्रार्थना में तू उन्हें अगुवाई कर, तू उन्हें चला और प्रार्थना के अभिषेक से तू भर दे.